छत्रपती कृषी संस्कृती विद्या केंद्र छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्म श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपलं सत्संग अविरत चालू आहे. प्रत्येक सत्संगामध्ये आपल्या ज्ञानामध्ये भर पडत आहे आणि आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. कारण की आजच्या सत्संगासाठी आपल्याला जे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर गिरीधर मदनराव करजगावकर. ते स्वतः 1981 मध्ये MBBS झालेले आहेत. तसेच त्यांचे 1986 मध्ये जनरल सर्जरी मध्ये MS झालेले आहे. 2007 मध्ये त्यांनी PhD केलेली आहे. त्यानंतर विशेष म्हणजे ते सिद्ध समाधी योगाचे खूप जुने साधक आहेत. ते स्वतः एकटेच हा कोर्स करून थांबलेले नाहीत, तर त्यांच्या संपूर्ण परिवाराला यशस्वीच्या साधनेत आणलेला आहे. ते सिद्ध समाधी योगाचे टीचर देखील आहेत. त्यांची पत्नी सुजाता ह्या देखील सिद्ध समाधी योगाचे टीचर आहेत. त्यांनी हा कोर्स केल्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्राणायाम, मेडिटेशन तसेच योगा याबद्दल अभ्यास केलेला आहे. आपण यापूर्वी त्यांच्याकडून प्राणायाम, मेडिटेशन व आहाराबद्दल जाणून घेतलेले आहे. आज आपल्याला योगाविषयी अमूल्य असे मार्गदर्शन ते करणार आहेत. तरी मी डॉक्टर करजगावकर यांना अशी विनंती करते की आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. आवाज येत नाही. हे अनम्यूट करायला, माईक अनम्यूट कर. हा, माईक अनम्यूट झालाय. तर हिंदी भाषिक किती लोक आहेत? हिंदी भाषिक नसतीलच बहुतेक. नाही, कारण मला आग्रह खूप होता की हिंदीमध्ये बोला म्हणून. काही लोक हिंदी भाषिक आहेत म्हणून. काय समजतंय सगळ्यांना हिंदी भाषेचं काही नाही, मराठीमध्ये बोलू का हिंदीमध्ये बोलू, एवढाच प्रश्न माझा. हा, मराठी चालेल. चालेल. हो, मराठीच पाहिजे. चालेल, काही हरकत नाही. तर योग हा जो विषय आहे तर याच्यावरती दोन वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स आलेल्या आहेत. एक ग्रुप घेतो की योग म्हणजे कोणत्याही दोन गोष्टीचं एकत्रीकरण, जसं मन आणि शरीर, मन आणि चित्त आणि आत्मा आणि परमात्मा, ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात किंवा कोणत्या दोन गोष्टी, उदाहरणार्थ तुम्ही जेवायला घेतला, हातात घास घेतला, तोंडामध्ये नेला, तोंडात ठेवला, तो योग झाला. दोन गोष्टी एकत्र आल्या. मग ते गेलं आतड्याकडे, तिथं डायजेशन चालू झालं, योग चालू झाला. म्हणजे योग जगामध्ये प्रत्येक क्षणाला चुकलेला नाही. मग योगाच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या दोन आहेत. एक ग्रुप घेतो की योग म्हणजे कोणत्याही दोन गोष्टीचं एकत्रीकरण करणं, आणि दुसरी जी आहे पतंजली, श्रीकृष्ण, व्यास ऋषी यांची जी डेफिनेशन आहे ती चित्तवृत्ती निरोध. आता या दोन्ही डेफिनेशनचा फरक का पडतो? कारण अंतःकरणामध्ये एक ग्रुप मानतो की मन, बुद्धी आणि अहंकार या तीनच गोष्टी घेतो, चित्त घेत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनाच्या वृत्ती, मनाचे दोष वगैरे असं सगळं तिथं चालतं ते. आणि जेव्हा चित्तवृत्ती निरोध म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असे चार अंतःकरणाचे भाग मानले गेलेले. म्हणून इथे डेफिनेशन मध्ये फरक पडला की प्रोसिजर मध्ये फरक पडतो. मग योग साधण्यासाठी जे आसन आहे त्याला योगासन म्हणतो. जुन्या काळामध्ये BK शास्त्री अयंगार यांनी योगासनं नेली परदेशामध्ये, आणि तिथल्या लोकांना योगासन म्हणणं थोडस अवघड वाटलं, आणि म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म केला गेला योगा. आम्ही काय करतो? योग नाही करत तुम्ही. योग आणि योगामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. योगा म्हणजे योगासनं, आणि योग म्हणजे कोणत्याही दोन गोष्टीचं एकत्रीकरण किंवा चित्तवृत्ती निरोध. तर ही पहिले व्याख्येमधला फरक समजून घ्या. अंतःकरणामध्ये तुम्ही एक गोष्ट नाही घेतली, व्याख्या बदलली, एक गोष्ट ऍड केली, व्याख्या बदलली. मग चित्तवृत्ती निरोध ही जी आहे ही पतंजली ऋषींनी केलेली व्याख्या आहे योग या विषयाची. तर त्यात ते काय म्हणतात की चित्त, त्याच्या वृत्ती, निरोध म्हणजे त्या रोखणे, त्याला त्याने चित्तवृत्ती निरोध म्हणलेलं आहे, त्याला योग म्हणलेलं आहे त्यांनी. मग चित्त म्हणजे काय? चित्त हे नेहमी त्रिगुणात्मक आहे, सत्व, रज आणि तम, आणि तिन्ही गुण एकत्र असतात, सदैव वेगळे वेगळे नसतात, आणि त्यांनी चित्त बनलेलं आहे. आणि या चित्ताने काय केलंय की आत्म्याला सुपरइम्पोज करून पकडून ठेवलेलं आहे.
आणि हे जे चित्त आहे याचं काम काय बेसिकली, तर आपण एक एक टप्प्याटप्प्याने बघूयात. आपण मनाचं काम आहे दाखवणे बुद्धीला. उदाहरण घ्या, एक तुम्हाला पेन घ्यायचं आहे विकत, आणि पेन विकत घ्यायला गेल्यानंतर डोळे जे आहेत ते मनाला दाखवतात, हा पेन या त्याचा कलर हा आहे, त्याचा तो आहे, त्याचा तो आहे, याची किंमत एवढी, याची एवढी. ते बुद्धीला कळवत. बुद्धी काय म्हणते की आपल्या खिशात किती पैसे आहेत आणि आज आपण पेनसाठी किती खर्च करू शकतो. बुद्धीने निर्णय घेतला. हा हा निर्णय जो आहे तो संस्काराच्या स्वरूपामध्ये चित्तामध्ये साठवला गेला. चित्त हे संस्काराचा स्टोर हाऊस आहे. आणि एखाद्या महिन्याने तुमचा पेन खराब झाला, परत दुसरा घ्यायला गेला, तर चित्त पहिला निर्णय काढून देतो बाहेर बुद्धीला. पहिले तुम्ही हा पेन घेतला होता बरं का, आता जे तर चांगल्या क्वालिटीचा घ्या. मग त्याप्रमाणे बुद्धी निर्णय घेते, चांगल्या क्वालिटीचा पेन घेते, आणि परत तो निर्णय पण साठवला जातो बीज रूपाने, संस्कार रूपाने. आणि अहंकार, अहंकार म्हणजे फक्त मी. आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे सवासन, दुसरा आहे निर्वासन, वासनायुक्त अहंकार. सगळेजण म्हणतात अहंकार सोडा सोडा सोडा, पण तो कोणचा? सवासन, वासनायुक्त. मी उंच आहे, मी बुटका आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी गृहिणी, जे काय असेल ते. हा वासनायुक्त अहंकार झाला हा. आणि निर्वसन म्हणजे फक्त मी आहे, माझे अस्तित्व आहे, कोण आहे मला नाही माहिती, त्याला निर्वासन अहंकार म्हणलेले. तर हे जे चित्त आहे, या चित्ताचे परत प्रकार आहेत. पहिलं आहे मूढ चित्त. मूढ चित्तामध्ये त्याची जी वृत्ती असते, म्हणजे त्याचा गुण असतो, तमोगुण सगळ्यात जास्ती आहे त्याच्यामध्ये. आणि आहे. तमोगुणाचं वैशिष्ट्य जड आहे, आणि त्याच्यामुळे मन जे आहे ते जड राहतो. अशा व्यक्तीला बसल्या जागेवर सगळं पाहिजे असतं. त्याला पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, एव्हरीथिंग त्याच्या मनात आलं त्याला पाहिजे, पण बसल्या जागेवर. मग त्यासाठी समोरच्याला मारावं लागलं तरी त्याला चालेल. तर हे जे चित्त आहे ह्याला मूढ चित्त म्हणलं. ह्याच्यात तमोगुण जास्ती असतात. दुसरं तर क्षिप्त चित्त, त्याच्यामध्ये राजसिक गुण वाढायला लागतात. परत तेच, तो व्यक्ती चंचल असतो, त्यालाही सगळं पाहिजे असं, प्रसंगी कोणाला मारावं लागलं तरी चालेल. हे दुसरा प्रकार झाला क्षिप्त. विक्षिप्त चित्त, विक्षिप्त चित्तामध्ये काय होतं की सत्वगुणाची मात्रा वाढायला सुरुवात होते, आणि त्या व्यक्तीला वाटतं की आतापर्यंत आयुष्यात आपण बरंच काही भोगलेलं आहे, सुख आहे, दुःख आहे, आता कुठेतरी वळायला पाहिजे. आणि ती व्यक्ती मग त्या सत्वगुणामुळे दुसऱ्या मार्गाला किंवा अध्यात्म मार्ग जो काय असेल तिकडे ती वळते. त्याच्यानंतर एकाग्र चित्त. चित्त एकाग्र झालं की तुमचं कोणतंही काम असतं, त्या कामात तुमचं चित्त एकाग्र झालं की काम चांगलंच होणार आहे, चुकणार नाहीये. आणि एकाग्र चित्तामध्ये आणखी सत्वगुणाची मात्रा जास्तीत जास्त वाढलेली असते. आणि अशा व्यक्तीचं मन हे एका जागेवर शांत बसायला लागतं. जास्ती वेळ त्याला वाट बघायला लागत नाही. एकदा तो बसला की बरोबर मनाला तो कंट्रोल करतो. आणि मन आणि चित्त हे दोन्ही पॅरलल आहेत. मन डिस्टर्ब झालं तर चित्त डिस्टर्ब होतं, आणि चित्त डिस्टर्ब झालं की मन डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर एक म्हण आली आहे, तुझं चित्त थाऱ्यावर आहे का? म्हणजे जुन्या लोकांनी सुद्धा चित्ताला मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे चित्त त्याला म्हणतो पण निरुद्ध चित्त. अशा व्यक्ती, ज्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तर ते चित्त सुद्धा गळून पडलेलं आहे. आणि चित्त हे संस्काराचं स्टोर हाऊस आहे. त्याच्यामध्ये संस्कार जमा केले जातात. स्टोर हाऊस जर गळून पडलं तर ती व्यक्ती जे काय करते, काया वाचा मन याने, तर त्याचे संस्कार निर्माण जरी झाले तर त्याला जमा व्हायला जागा नाही. तर त्याला निरुद्ध चित्त असं म्हणतो आपण. मग चित्ताच्या वृत्ती, वृत्ती म्हणजे विचार. तर चित्ताच्या वृत्ती 5 आहेत: प्रमाण, विपर्य, विकल्प, स्मृती आणि निद्रा. 5 आहे. प्रमाणामध्ये 2 प्रकार आहे. एक प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे तुमच्यासमोर एखादा फोन असेल किंवा पेन असेल, टेबल असेल, खुर्ची असेल, तुम्ही बघता ना, तुम्ही त्याला डायरेक्ट प्रत्यक्ष दिसेल तुम्हाला ते प्रत्यक्ष बाह्य प्रमाण झालं. आणि त्याच्यामध्ये दुसरं आहे अबाह्य प्रमाण. अबाह्य प्रमाण म्हणजे कोणतं आहे की एखादी व्यक्ती त्या ध्यान अवस्थेच्या ट्रान्समध्ये गेली, तिथून ती समाधीच्या अवस्थेत ट्रान्समध्ये गेली, आणि त्याला आत्मसाक्षात्कार झाला, पण तो त्याला सांगता येत नाही. त्याच्यासाठी त्यांनी अनुभवलेलं आहे, पण त्याला सांगता येत नाही. त्याला म्हणून अबाह्य प्रमाण असं म्हटलेलं आहे.
त्याच्यानंतर हे जे प्रमाण आहे ह्याच्यामध्ये परत आणखी प्रकार आहेत. अनुमान प्रमाण, आगम प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण आणि उपमान प्रमाण, हे जे आहेत त्याचे प्रकार आहेत. शब्द प्रमाण म्हणजे आपल्याला जी नॉलेजेबल व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवणे किंवा शास्त्रावरती विश्वास ठेवणे, शब्द प्रमाण येते. अनुमान प्रमाणामध्ये काय असतं की आकाशात खूप ढग दाटून आले, पाऊस पडणारे असे लक्षणं दिसायला लागले, पण जोराचा वारा येतो आणि ढग निघून जातात, पाऊस पडत नाही. हे अनुमान आहे फक्त. तर त्याला पूर्ववत, शेषवत आणि विशेष म्हणलं. पूर्ववत म्हणजे आकाशात ढग आलेत पण पाऊस पडला नाही. आपल्याला अंदाज होता, अनुमान होतं की पाऊस पडायला पाहिजे पण नाही पडला. शेषवत, एखाद्या ठिकाणी तुम्ही नदीच्या किनारी बसलात आणि अचानक पूर आला तर तुम्ही अंदाज काय लावता त्याच्यामध्ये की तिकडे कुठेतरी पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे इकडे पूर आलेला आहे. आणि विशेष, विशेष मध्ये जे आहे तर एखादी कृती जेव्हा घडते तर त्याला आपण विशेष असं म्हणतो आपण त्याला. तर हे झालं अनुमान प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे शास्त्रार्थ विश्वास आणि जे आपल्या जवळची व्यक्ती ज्याला आपण आदर देतो त्या म्हणणं, त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकणं, समजून घेणं, त्याला शब्द प्रमाण किंवा आगम प्रमाण म्हणले. उपमान प्रमाण, उपमान प्रमाण म्हणजे एखाद्याने दुसऱ्या गावाला जाऊन एखादी वनस्पती आणली, आता मला ती घ्यायची आहे पण मला ते माहित नाहीये. मी त्या व्यक्तीला विचारतो की वनस्पती कुठे मिळते, कशी दिसते, मला दाखव. मग मी त्या गावाला जातो आणि तिथल्या माणसाला म्हणतो की मला अशी अशी वनस्पती पाहिजे, आणि ती जेव्हा सापडते ती मी घेऊन येतो, त्याला उपमान प्रमाण असं म्हणलेलं. तर हे पहिलं जे आहे विचार किंवा वृत्ती, ही प्रमाण वृत्ती झाली. मग प्रमाण वृत्तीमध्ये आणखी बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये संयोग, संयोग समयुक्त, नंतर सहवाय संवेद, संवेद, विशेष, बरेचसे प्रकार आहेत. ते तुम्हाला न्यायदर्शन मध्ये वाचायला मिळतील. ते तुम्हाला आपण त्याच्या डिटेलमध्ये आता जाणार नाही. दुसरी वृत्ती आहे विपर्य. विपर्य म्हणजे काय की एका वस्तूवर दुसरी वस्तू जेव्हा सुपर इम्पोज होते, टाकली जाते, तेव्हा पहिल्या वस्तूचं ज्ञान होतं. उदाहरण घ्या तुम्ही की अंधारामध्ये तुम्ही चाललेला आहात, अंधारात चालताना तुमच्या पायाला सापासारखं काहीतरी लागलं, अंधार असल्यामुळे तुम्ही पाहिलं नाही येते, पण त्याच्यात दुसरा पदार्थ टाकला तो म्हणजे प्रकाश, आणि प्रकाश टाकल्यानंतर तुम्हाला पहिल्या वस्तूचं ज्ञान होतं की ते साप नसून दोरी आहे. तर याला म्हणलं विपर्य. एका शब्दात सांगायचं म्हणजे विपर्य म्हणजे संशय. त्याच्यानंतर विकल्प. एखादा माणूस काहीतरी वाक्य बोलतो पण त्याचा अर्थ तुम्हाला कधीच समजत नाही. उदाहरण घ्या की पुरुष हे चेतन स्वरूप आहे. ऐकलं वाक्य, तुम्हाला काय कळलं याच्यामधलं, ह्याच्यातून तुम्हाला काय फायदा झाला? नथिंग. जसं आपण म्हणतो सशाची शिंग आहे. तर हे उदाहरण झालंय विकल्पचं. आणि व्यवहारामध्ये विकल्प म्हणजे ऑप्शन्स. आपल्यासमोर काय काय ऑप्शन्स आहेत, एक प्रॉब्लेम आलेला आहे आपल्यासमोर आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात. हे ऑप्शन घेऊ, हे ऑप्शन घेऊ, हे घेऊ का ते घेऊ. आणि युजली जर तुमची साधना तेवढी चांगली नसेल तर हमखास तुमचा विकल्प किंवा म्हणजे तुम्ही निवडणार आहात पर्याय, तो चुकलेला असतो. तर हे झालं विकल्प. मग त्यानंतर स्मृती. स्मृती म्हणजे काय की तुमच्या मध्ये जे संस्कार जमा झालेले आहेत ते वर येतात स्मृतीच्या स्वरूपामध्ये. लहानपणी तुम्हाला कोणतरी चिमटा काढला असेल, संस्कार जमा झाला, तुम्ही मोठे झाले, तोही मोठा झाला, त्याला पाहिले की तुम्हाला ते वरते आठवतं. ते जुन्या काळामध्ये जेव्हा रेडिओ आला तेव्हा खेड्यातल्या लोकांना रेडिओ माहितीच नव्हता काय असतो तो. मग ते म्हणायचे की लता मंगेशकर सारखी एवढी मोठी बाई त्या छोट्याशा डब्यात बसून कसं काय गाणं म्हणते. मग त्यांना सगळं सांगावं लागतं की आकाशवाणी आहे, तिथून ते रिले होतं, मग त्याची स्ट्रेंथ वाढवली जाते सिग्नलची आणि आपल्याला ऐकू येतं. तर ही जी आहे ती स्मृती आहे. आणि त्याच्यानंतर घेतलं त्यांनी निद्रा. निद्रा जी आहे तर त्याचे त्यांनी 5 प्रकार घेतलेले. पहिला आहे आळस. जेवण झालं, जेवण झाल्यानंतर काय होतं की पचन संस्थेला ऑक्सिजन जास्ती लागणार आहे, तो मेंदूकडनं थोडासा जास्ती वळवला जातो पचन संस्थेकडे, आणि त्याच्यामुळे जो रक्तपुरवठा वळवला गेला त्याचे काही फंक्शन तात्पुरते बंद होतात आणि त्याला म्हणतो आपण आळस. दुसरं आहे स्त्यान. स्त्यान म्हणजे अति कंटाळवाणं आळस. म्हणजे तुम्ही जेवणामध्ये तेलकट, तळलेलं, गोड, धोड जर जास्ती खाल्लं तर आणखी जास्ती कंटाळा येतो.
त्यानंतर येतात तंद्रा, नैसर्गिक आणि अनैसर्गिक. तर तुमचं जीवन चांगलं झालेलं आहे, तुमचे डोळे उघडेत, तळलेलं तेलकट गोड सगळं खाल्लंय, डोळे उघडेत, परंतु समोरनं कोण आलं कोण गेलं हेच समजत नाही आपल्याला. आणि तुम्हाला जर विचारलं की या मुलाला पाहिलं का तुम्ही, तो म्हणतो नाही बाबा मला नाही माहिती. ही नैसर्गिक तंद्रा आहे ही. आणि दुसरे असते अनैसर्गिक तंद्रा. ज्यांनी ज्यांनी हिप्नॉटिझमचा क्लास अटेंड केलेला असेल किंवा प्रोग्राम अटेंड केलेला असेल, तर जी स्टेजवरची व्यक्ती असते ती समोरच्या प्रेक्षकातनं कोणालाही बोलवते वरते आणि त्याला ते डोळ्यात डोळे घालून त्याला हिप्नोटाईज करते. आणि मग त्याला कमांड देते की तू लहान मुलगा आहे, लहान मुलासारखं रड, हातपाय झाड, डोकं आपट. मग कधी कधी म्हणतो तू माकडे उड्या मार. आणि तो त्या व्यक्तीच्या प्रवाहाखाली गेल्यामुळे तो जे म्हणेल तो करत राहतो. तो ही अनैसर्गिक तंत्र आहे. आणि जेव्हा त्यातनं तो बाहेर येतो त्यावेळेस त्याला काहीही लक्षात राहत नाही की आपण काय केलं होतं. आणि पतंजली ऋषींनी ही जी आहे अनैसर्गिक तंत्रा ती निषिद्ध मानलेली आहे. त्याच्यानंतर येते मूर्छा. मूर्छा म्हणजे बेशुद्ध अवस्था. मग बेशुद्ध अवस्थेत त्या व्यक्तीला बाहेर काय चाललंय ते काही कळतं का? काहीच कळत नाही, पण तो बेशुद्ध येतो. आणि ही जी मूर्छा आहे किंवा बेशुद्ध अवस्था आहे, ही नेहमी अनैसर्गिकच असते. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे प्रकार घेतलेले आहेत, ज्याला आपण म्हणतो निद्रा, तर त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार आलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे गाढ झोप. म्हणजे तुम्ही रात्री झोपलात, सकाळी उठलात, ही गाढ झोप झाली. पण जरी आपण गाढ झोपेत असलो तरी आपले संस्कार अनकॉन्शियस माइंड मध्ये खालीवर खालीवर होत असतात. आणि ते जे संस्कार आहेत हे 4 प्रकारांनी जमा झालेले असतात. पहिली असते प्रसुप्त अवस्था, शांत आहेत ते, वर नाही आले अजून ते. मग एखाद्या व्यक्तीने तुम्हाला लहानपणी चिमटा काढला, ती तुमच्या समोर न गेली की तो येतो शारीरिक अवस्थेमध्ये, त्याला म्हणतो तणाव अवस्था. आणि त्या तणाव अवस्थेत तुमच्या मनात विचार येतो की आता मला याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे, परंतु घरचे काय म्हणतील, मित्र काय म्हणतील म्हणून तो शांत राहतो. त्यानंतर ते विच्छिन्न अवस्था. आणखी तो संस्कार मोठा होतो शरीरामध्ये आणि तो म्हणतो नाही मला ऍक्शन घ्यायलाच पाहिजे. पण बाकीचे लोक काय म्हणतील, नाव ठेवतील की लहानपणापासून एवढा शांत असलेला माणूस अचानक एवढा कसा काय रागीट झाला, असा काय कसा काय त्यांनी बोलला त्यांना किंवा ऍक्शन घेतली. त्याला तो त्याच्यामुळे त्याला आणखी दाबून टाकतो त्या विच्छिन्न अवस्थेमधल्या संस्काराला. आणि त्यानंतर ते उदार अवस्था. उदार अवस्थेमध्ये काय होतं की संस्कार वर आला उदार अवस्थेत, आपण काय म्हणतो की कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, जाऊ द्या, जग गेलं खड्ड्यात, मला ऍक्शन घ्यायची, मी घेणार आहे. आणि हे उदार अवस्था जी आहे युजली मॉब सायकोलॉजी, मॉब मेंटॅलिटी जेव्हा असते, जेव्हा एकत्र होतो, एखाद्याने फक्त खडा फेकायचं निमित्त आहे, तो खडा फेकला की दंगल लुटालूट चालू झाली. मग ज्याच्याकडे जे नाही तो ते घेऊन निघून जातो. त्या चित्ताच्या 5 वृत्ती आहेत. मग चित्त जे आहे तर चित्ताच्या प्रेरणा पण आहेत. त्याला आपण म्हणतो मोटिवेशन, प्रेरणा. तर त्या कोणत्या? प्रेस्पा, जिहासा, जिज्ञासा, चिकीर्षा, भय, शोक आणि अतृप्ती. प्रेस्पा म्हणजे मला हे आवडतं, जे काय असेल ते, त्याचा अर्थ आहे प्रेस्पा. जिहासा, मला हे आवडत नाही. जिज्ञासा, मला जाणून घेतलं पाहिजे. चिकीर्षा, मला काहीतरी केलं पाहिजे. भय, आपण जे काय कर्म केलं त्याच्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती काय ऍक्शन घेईल त्याच्यामुळे वाटणारी भीती, त्याला भय म्हणलंय. शोक, शोक म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली, घरात कोणातरी डेथ झाली, तर त्यावेळेस तुम्हाला जे दुःख होतं ते शोक या स्वरूपामध्ये व्यक्त होतं, त्याला आपण शोक म्हणतो. आणि अतृप्ती, माणसाला कितीही काही म्हणू द्या, त्याला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, त्याचं मन तृप्त होत नाही. त्या चित्ताच्या प्रेरणा आहेत, हे पहिले लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर जे आहे तर चित्ताचे क्लेश, चित्तामुळे सुद्धा त्रास होतो. तर ते क्लेश कोणचे? त्याला म्हटले अविद्या. आणि हे 5 क्लेश आहेत. पहिला आहे अविद्या, नंतर आहे राग, द्वेष, अस्मिता आणि अभिनिवेश. अविद्यामध्ये 4 प्रकार आहे. नित्यला अनित्य समजणे,
सुखला दुःख समजणे, आत्माला अनात्म समजणे आणि सत्यला असत्य समजणे आणि त्याला उलटही करा त्याला. म्हणजे हे जे क्लेश आहेत हे 8 प्रकारचे झाले. ह्याला अविद्या म्हटलेलं आहे ह्याला. राग, इथं रागचा अर्थ होतो सुख. मला सुख पाहिजे. एक चित्ताचा क्लेश आहे. तुम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला त्रास नाही होणार का? मला पाहिजे, सुख पाहिजे, पण नाही मिळालं, वाट्याला दुःख आलं, तर तुम्हाला त्रास होणारच आहे. द्वेष, माझ्याकडे जे नाहीये पण ते दुसऱ्याकडे आहे. माझ्याकडे गाडी नाही, पण दुसऱ्याकडे गाडी आहे. मग ज्याच्याकडे गाडी आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? द्वेषच वाटतं. काहीतरी नंबर 2चा बिझनेस करत असेल, त्यातनं पैसा कमावला असेल आणि त्यातनं त्यांनी गाडी घेतली असेल, त्याच्याबद्दल द्वेष आहे तुम्हाला. पण त्याच्यामागचं तुम्हाला कारण माहितीये का? तो रुटीन काम करून पार्ट टाइम कुठंतरी 1-2 तास काम करत असेल, त्यातनं मार्जिन मनी त्यांनी निर्माण केला, तो बँकेला दिला, बँकेकडनं लोन घेतलं आणि त्याच पैशातनं तो इन्स्टॉलमेंट पण देणार आहे, हे आपल्याला माहित नसतं. तर हे द्वेष आहे. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, तुम्हाला एक गाडी घ्यायची ना, तर तुमची योग्यता वाढवा तुम्ही. तर हे आहे राग, द्वेष आणि त्याच्यानंतरचं अस्मिता. अस्मिताचा अर्थ आहे अहंकार. मी असा आहे, मी तसा आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, बुटका आहे. हे अहंकार आहे हा. हा वासनायुक्त अहंकार आहे. याला म्हणतो आपण सवासन अहंकार. आणि त्याच्यानंतर येतं अभिनिवेश. बऱ्याच लोक त्यांना ज्ञान आहे की आलेला जीव हा जाणारच आहे, परंतु त्यांना काय वाटतं की मी अमर व्हायला पाहिजे. तर हे जे आहे ते अविद्या आहे. त्यात 5ही याला म्हणून आपण म्हणतो अविद्या. अविद्याचा दुसरा अर्थ होतो अज्ञान. म्हणजे जगामध्ये फक्त 2च लोक सुखी असतात, एक पूर्ण अज्ञानी किंवा पूर्ण ज्ञानी. बाकीचे जे आहेत ना, सगळे मध्ये जे आहेत ते सुख दुःख भोगत असतात ते सगळे. तर हे झालं चित्ताच्या प्रेरणा, चित्ताचे क्लेश. मग चित्त जे आहे, तर चित्ताने आत्म्याला पकडून ठेवलेलं आहे आणि ते स्टोअर हाऊस आहे संस्काराचं. मग जेव्हा त्याच्यामध्ये सगळं संस्कार जमा झालेले असतात, तेव्हा तुम्हाला आत्मा जो आहे तो जशाला तसा दिसणार नाही. आरशावर खूप धूळ आहे. तुम्हाला चेहरा तुमचा जशाला तसा दिसतो का? नाही दिसत. त्या धुळीमुळे तुम्हाला तुमचा चेहरा दिसत नाही आणि आत्मा चित्ताच्या माध्यमातून सगळं बघत असतो. जे काय घडतंय ते. आत्मा स्वतः काही करत नाही. तो फक्त बघत असतो, अनुभवत असतो तो. तर चित्तामधले जे संस्कार आहेत, तर त्याला चित्ताला म्हटलेलं आहे सूक्ष्म शरीर. म्हणजे जेव्हा कोणाची डेथ होते, तर आत्मा आणि त्याच्यात सुपरइम्पोज चित्त हे दोन्ही निघून जातात आणि त्याला म्हटलेलं आहे सूक्ष्म शरीर. आणि त्या चित्तामधले जे संस्कार आहेत, त्याला म्हटलेलं आहे कारण शरीर. कारण आपल्या चित्तामध्ये चांगले, वाईट, मिक्स बऱ्याच प्रकारचे संस्कार असतात आणि हे संस्कार आपल्याला पुढचा जन्म कोणता मिळणार आहे, या ठिकाणी ठरतं आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो कारण देह. आता याच्यामध्ये जे आहे पर्टिक्युलरली कारण देह, उदान ही जी शक्ती आहे पंचप्राणातली, ती उदान शक्ती आत्म्याला त्या जन्माकडे घेऊन जायचं काम करते. मग याच्यामध्ये जे आलंय की हे जे चित्त आहे, तर याच्यामध्ये जे आहे, तर याला म्हटलंय सदादृष्टी स्वरूप स्थानं. म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे चित्ताचं, ते आत्म्याला दाखवतंय की हे असं आहे, पण ते बरोबर असेल असं नाही. एकरूप झालेलं ते. चित्त एकरूप झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की मी असा आहे, मी मोठा आहे, मी असा आहे. जे काय असेल ते, ते त्याच्यामुळे वाटतं आपल्याला. आणि हे जे आहे हे सगळं, ते तुमच्या पुढच्या जन्माला कारणीभूत ठरते. म्हणून त्याला कारण शरीर असं म्हटलेलं आहे. मग हे आता याच्या पुढचा पार्ट येतो. चित्त झालं, वृत्ती झाल्या. निरोध, निरोध म्हणजे रोखणे. आता ह्या विचारांना रोखायचं कसं? तर पतंजली ऋषी सांगतात त्यासाठी 2 उपाय आहेत. पहिला आहे अभ्यास. इथं अभ्यासाचा अर्थ लक्षात घ्या. मनामध्ये एक विचार येतो, दुसरा येतो, तिसरा येतो, चौथा कंटिन्युअस चालू आहे प्रोसेस. आणि या 2 विचारामध्ये एक फ्रॅक्शनल गॅप असतो, छोटासा गॅप असतो. तर त्यातलं अंतर वाढवत नेणं, त्याला म्हटलंय अभ्यास. पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही प्राणायाम करताय किंवा केलेला आहे,
जेव्हा तुम्ही श्वास सोडल्यानंतर रोखता बाह्य कुंभक, तेवढ्या काळामध्ये तुमच्या मनामध्ये किती विचार येतात आठवून बघा तुम्ही, नाही तर करून पहा बसल्या बसल्या. डोळे बंद करा, श्वास घ्या, सोडा आणि रोखून ठेवा. डोक्यात काय विचार येतात? एकही विचार येत नाही. आणि मला तर एकच विचार येतो. तो कोणता येतो? मी पुढचा श्वास केव्हा घेणार आहे, हाच येतो. नंतरच्या काही प्राणायामामध्ये हा सुद्धा विचार येत नाही. म्हणून प्राणायामाला म्हणजे हे जे आहे तर जोड आवश्यक आहे. साधना म्हणजे काय, की तुम्हाला प्रत्येक टप्प्यामधनं जाणं, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. तर हे झाला अभ्यास. मग तुम्ही विचाराचा उदय नाही होऊ देते, त्याला म्हणलं प्रागभाव. आणि मन जर तुमचं इकडं तिकडं भरकटलं तर तुम्ही काय करता, परत त्याला एका ठिकाणी आणून बसवता. त्याला तोडता तुम्ही, त्याला त्या विचाराला कट करता. म्हणजे दोन विचारातलं अंतर वाढलं, त्याला म्हणले प्रध्वंसाभाव. हा झाला अभ्यास. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलं वैराग्य. वैराग्याबद्दल बऱ्याच जणांच्या बऱ्याचशा चुकीच्या कल्पना आहेत. वैराग्य समजून घेण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो मी, की तुमच्या जिभेवर साखर ठेवली, कशी लागली? गोड. गोड लागली. जीभ हे जे इंद्रिय, त्याचा अनुभव कसा आला? चांगला आला. सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे इंद्रिय, म्हणजे इंद्रियाचा अनुभव सुखदायक किंवा सुखकारक आला. त्याच्या पाठोपाठ तुमचा दुसरा विचार काय येतो? मला ही साखर परत पाहिजे. मला परत पाहिजे त्याला म्हणतो आपण वासना. आणि हीच साखर फक्त मलाच आणि नेहमीसाठी मलाच मिळाली पाहिजे, याला म्हणतो आपण आसक्ती. याला म्हणतो आपण आसक्ती. आणि जेव्हा तुम्हालाच मिळते ती, जेव्हा ज्याला मिळत नाही त्याच्याकडे जेव्हा तुम्ही पाहता, हे काय माणूस आहे, त्याचा तुम्ही द्वेष तिरस्कार सगळं करता. आणि एकदा हे द्वेष आला की तुमचा क्रोध वर आला, आणि क्रोध आला की तुमचा डाउनफॉल चालू झाला. दुसरं आहे, उदाहरण घेता, तुमच्या जिभेवर कडू पदार्थ, कडू गोळी ठेवली, कशी लागली? कडू लागली. इंद्रियाचा अनुभव कसा आला? वाईट आला. दू म्हणजे वाईट आणि ख म्हणजे इंद्रिय. मग त्याच्या पाठोपाठ तुमच्या मनात विचार येतो की हा अनुभव मला परत नको, की त्या बाजूने वासना झाली. आणि हा अनुभव आयुष्यात मला कधीच नको, ही झाली आसक्ती. तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला एका पाठोपाठ एक एक दुःखच येत गेले तर तुमच्या डोक्यात काय येतं? मी कोणाचं घोडं मारलंय, शनी माझ्याच मागे का लागला, मी असं कोणाचं काय वाईट केलंय. मग ज्याच्याकडे ते नाही दुःख, त्याकडे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला येतो द्वेष. तो द्वेष आला की परत क्रोध आला. त्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊ आपण. तुमचा एक सुंदर बंगला आहे, एकदम चकचकीत वेल इक्विप्ड आहे तो. त्याच्या शेजारी एक प्लॉट आहे. त्या माणसाची कॅपॅसिटी नाहीये तुमच्यासारखं बांधायची. तो 2 खोल्याचं घर बांधतो, वरती पत्रे टाकतो. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या घराकडे पाहता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, की माझा एवढा सुंदर बंगला आहे आणि त्याला हे ठिगळ लावल्यासारखं वाटत आहे. मग तुम्ही त्याच्याकडे द्वेषाने बघता, तुम्हाला त्याबद्दल क्रोध आहे. पण उलट घ्या आता उदाहरण. ज्याच्याकडे कॅपॅसिटी नाही त्याने 2च खोल्या बांधल्यात. तो जेव्हा तुमच्या बंगल्याकडे बघतो, तेव्हा त्यालाही तुमच्याबद्दल द्वेष आहे, त्यालाही क्रोध आहे. आणि जेव्हा उदार अवस्थेत विचार येतात, तर एक तर तुम्ही त्याचे 2 खोल्या पाडून टाकताल, पत्रे उचकून टाकणार आहेत, किंवा तो तुमच्या दगडाने 10-12 काचा तरी नक्की फोडणार आहे, की उदार अवस्थेमध्ये आल्यानंतर. तर हे जे सुख आहे आणि हे जे दुःख आहे, ह्याला तटस्थ आणि समभावनेने भोगणे. सुख आलं ठीक आहे, दुःख आलं ठीक आहे. दुःख भोगणे आणि संपवणे, त्याला म्हणलं तितिक्षा वृत्ती. त्या तितिक्षा वृत्तीने तुम्हाला राहता आलं की त्याला म्हणतो आपण वैराग्य. सुख आलं ठीक आहे, दुःख आलं ठीक आहे, आपण त्याला तटस्थ भावनेने भोगायचं आणि संपवायचं. बरेच लोक काय करतात, की आम्ही पैसा कमवला, कोणत्या मार्गाने कमवला तो भाग वेगळा आहे. उपनिषदामध्ये एक सूत्र येतं, की त्यात ते काय म्हणतात, तेन तत्तेन भुंजिता मा गृह कस्य धनम. योग्य मार्गाने पैसा कमवा. आयुष्यात जगण्यासाठी पैशाची गरज आहे, पण योग्य मार्गाने कमवा आणि योग्य मार्गाने खर्च करा. तर हे जे आहे ते आपण याला वैराग्य म्हणू.
सुख आलं तरी ठीक आहे, दुःख आलं तरी ठीक आहे, तटस्थ भावनेने भोगाने संपवा. बऱ्याच जणांना वाटतं की आपण मंदिरात जाऊन दानपेटीत टाकलं म्हणजे आपलं पाप कमी होईल. नो. तुम्ही जे काय केलेलं आहे त्याचे संस्कार जमा होणारच आहेत आणि त्याच्याप्रमाणे तुमच्या घटना घडणारच आहेत. तुम्हाला वाईट अनुभव येणारच आहेत. त्या डायल्यूट होऊ शकतील. पडायचं असेल तर फ्रॅक्चर होईल. पण आता पडलं तुम्ही या मार्गात असलात, साधनेत असलात, तर पडल्यानंतर तुम्हाला फक्त मुका मार लागेल आणि त्यावर निभावेल. आणि जरी फ्रॅक्चर झालं तर तुम्ही काय म्हणणार आहे, मी पडणार होतो पडलो, फ्रॅक्चर होणार होतं झालं, आता मला काय करायचंय? ऍक्सेप्ट केला, क्षणाला स्वीकारलं नाही. ते स्वीकारलं की त्याच्या पुढे काय होतं नंतर, की आपल्यासमोर रस्ते ओपन होतात, दरवाजे उघडतात, की आता काय करायचं? डॉक्टरकडे जायचं, एक्सरे काढायचं, क्रॅक फ्रॅक्चर असेल तर प्लास्टर लावायचं, तुकडे झाले तर त्याला खिळे पट्ट्यात जुळून ठोकून त्याला जुळून घ्यायचं. म्हणजे त्या माणसाला दुःख नाही होत त्याला, म्हणजे तुमचे दुःख सहन करायची जी क्षमता आहे ती वाढलेली असते. तर हे जे आहे तर हे वैराग्य आहे. आणि या वैराग्याचे परत प्रकार आहेत. पहिलं आहे यतमान सज्ञक वैराग्य. यतमान म्हणजे सुरुवात. म्हणजे तुम्हाला आयुष्यभरामध्ये तुम्ही सुख दुःख खूप भोगले आणि एका पॉइंटला तुम्हाला स्टॅग्नेशन आलं, नाही आता खूप झाला बाबा हे, आता मला कुठेतरी वळलं पाहिजे. हा फक्त तुमच्या मनात विचार आला की तुमची वैराग्याची सुरुवात झाली. हे यतमान सज्ञक वैराग्य आहे. दुसरं आहे व्यतिरेक सज्ञक वैराग्य. व्यतिरेक म्हणजे अभाव. तुम्ही एक एक काय करता, एक एक वासना, एक एक आसक्ती कंट्रोल करत जाता. पूर्ण काढून नाही टाकत, कंट्रोल करता, त्याला वर नाही येऊ देते. आणि एका ठिकाणी तुम्ही बघता की मी किती कंट्रोल केलं आणि किती कंट्रोल करायच्या राहिल्यात. म्हणजे किती कंट्रोल करायचा अभाव आहे. व्यतिरेकचा अर्थ आहे अभाव. व्यतिरेक सज्ञक वैराग्य. त्याच्यानंतर येतं एकेंद्रिय सज्ञक वैराग्य. एकेंद्रिय सज्ञक वैराग्य म्हणजे काय, की तुम्ही असं ठरलं की मला गोड नाही खायचं. 1 वर्ष झालं तुम्ही गोड खाल्लंच नाही. मग हळूच मनात एक वर विचार येतो, आजच्या दिवस एकदा थोडस गोड खाल्लं तर बिघडलं कुठे? त्याला म्हणलं एकेंद्रिय सज्ञक वैराग्य. आणि त्यानंतर जे येतं त्याला म्हणलंय वशीकार सज्ञक वैराग्य. जेवढ्या काय वासना आहेत, जेवढ्या काय आसक्ती आहेत, आता त्या तुम्हाला वश झालेल्या आहेत आणि तुमच्या परवानगीशिवाय ते डोकं वर काढत नाहीत. आणि ध्यानाच्या अवस्थेमधनं समाधीच्या अवस्थेत जाण्यासाठी वशीकार सज्ञक वैराग्य असल्याशिवाय कोई तुम्ही काय कोई भी नहीं समाधी था तो जाऊच मैं शकत वो सुन रहा था। डॉक्टर करसगांवकर करके है, वो बात कर रहे हैं। करसगांवकर ऐसे कुछ। अरे माईक बंद करा तुमचा. नाही, काय हरकत नाही मॅडम. कहीं से भी मिले। हे सगळ्या वासना, सगळ्या आसक्ती तुम्हाला वश झाल्या, तुमच्या परवानगीशिवाय डोकं वर काढत नाही, त्याला म्हणलंय वशीकार सज्ञक वैराग्य. आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्याला म्हणलंय परवैराग्य. परवैराग्य म्हणजे काय, की ज्या ऐसा व्यक्तीला मुझे लग रहा है। आत्मसाक्षात्कार झालेला आहे और जब त्याचं चित्त गळून पडलं, त्याचं चित्त गळून पडलं. जो भी सामने वाला आदमी जो बात एक काम कर सकते हैं आप, जो है इसका ट्रांसलेशन करके रिकॉर्डिंग कर लो, कोई प्रॉब्लम नहीं है. ट्रान्सलेशन करके रेकॉर्डिंग कर लो. तर ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला त्याला म्हणतो आपण परवैराग्य. त्याचं चित्तच गळून पडलेलं आहे. त्याचा आता आत्मसाक्षात्कार झाल्याचा अर्थ असा नाही की त्याची डेथ झाली. तो त्याचं आयुष्य जगतोय, संसार करतोय, नोकरी करतोय, मार्केटिंग करतोय, सगळं करतोय. पण त्या अवस्थेत राहून तो करत असतो. त्याला परवैराग्य असं म्हटलेलं आहे. तर हे जे आहे ते चित्त वृत्ती निरोध. आणि मग ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या फिलॉसॉफीज आहेत. एक आहे पतंजलीची बेसिक फिलॉसॉफी, त्याच्यावर आधारित बाकीच्या सगळ्या फिलॉसॉफीज आहेत. भगवान शंकरांनी जे पार्वतीला उपदेश केला तो हठयोग या नावाने प्रसिद्ध आहे. भगवान शंकरांनी आणखी एक उपदेश केलाय, त्याला शिवस्वरोदय असं म्हटलेलं आहे. नंतर भगवान शंकरांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली, पण गुरुपदेश द्यायला सांगितलं भगवान दत्तात्रयांना. म्हणून आद्य गुरु भगवान दत्तात्रय मानले जातात. पण स्थापना कोणी केली? भगवान शंकरांनी केलेली आहे नाथ संप्रदायाची. म्हणून आपण इथं जे प्राणायाम शिकतो किंवा तुम्ही जे शिकवता ते कोणचे आहेत? ते सगळे नाथ संप्रदायाचे प्राणायाम किंवा दत्तात्रयाचे प्राणायाम त्याला म्हणा तुम्ही. त्याच्यानंतर जे आहे गिरंड ऋषींनी चंडिकापाली नावाचा जो राजा होता त्याला जो उपदेश केला त्याला गिरंड संहिता म्हणून
म्हटलं जातं. ते एक छोटंसं चांगलं पुस्तक आहे ते सुद्धा. त्यात सगळं आहे त्याच्यात. त्याच्यानंतर याज्ञवल्क्य ऋषींचे प्राणायाम आहेत, वशिष्ठ ऋषीचे प्राणायाम आहेत. प्राणायामामध्ये बरेच प्रकार आहेत. नाही असं नाहीये. परंतु आपण SSY मध्ये जे शिकवतो ते नाथ संप्रदायाचे आहेत. त्यातलं अनुलोम विलोम ज्याला आपण म्हणतो की सुख प्राणायाम. तर ते सुख प्राणायाम जे आहे तर ते भगवान शंकरांनी निर्माण केलेलं आहे. तर हे जे आहे ते त्याची पार्श्वभूमी आहे सगळी. हे थोडंसं पहिले सांगायला पाहिजे तर मी नंतर सांगितलं. एवढाच फरक आहे. तर हे जे आहे तर ह्याच्यातले वेगळे प्रकार आहेत आणि पतंजलीचे जर तुम्ही बघायला गेलात, तर त्याच्यामध्ये आणखी त्यांनी मुद्रा प्राणायाम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये महामुद्रा, महाबंध, महावेद 3 बंध तुम्हाला माहिती आहेत. मूलबंध, जालंधर बंध आणि उड्डयन बंध. ते सुद्धा प्राणायामाचाच प्रकार आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही शिकवत असता, ज्येष्ठ प्राणायामामध्ये हनुवटी टेकवा, हात मागे ठेवा, दंडाने डोकं दाबा, सरळ व्हा. इथं काय झालंय? हनुवटी लागली. जालंधर बंद आहे. हा जालंधर बंद आहे. मग जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि सोडता, तर जेव्हा घेता त्यावेळेस पडदा खाली 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 जातो आणि पोटातलं प्रेशर वाढतं. त्याला उड्डयन बंद म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही गुदद्वार आकुंचन करता त्याला मूलबंध असं म्हणतो आपण. तर हे जे आहेत तर वेगळे प्रकार आहेत प्राणायामाचे. म्हणजे तुम्ही एका जन्मामध्ये सगळे प्राणायामाचे प्रकार शिकवू शकत नाही. तुम्हाला वेगळ्या आणि योगासनाला सुद्धा प्राणायामाची जोड देता येते. त्याच्यामध्ये सुद्धा आणखी काही ज्याला आपण म्हणतो की शांभवी मुद्रा. शांभवी मुद्रा जी आहे त्यात वाक्य आलेलं आहे की देवांना सुद्धा अवघड अशी ही मुद्रा आहे. शांभवी मुद्रा म्हणजे काय की तुमचे डोळे बंद आहेत पण लक्ष कुठे आहे? नाकाच्या नाक. टोकावर आणि मन इथे आहे. त्याला शांभवी मुद्रा म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मजदुरी मुद्रा निषिद्ध मानलेली आहे. खिचडी मुद्रा आहे. बऱ्याच त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणायाम करता येतं. मुद्रा प्राणायाम तुम्हाला प्रत्येक मुद्रेला जोडता येतं प्राणायाम. मुद्रा प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजे की चित्तवृत्ती निरोधा एवढा अर्थ समजलं बस झालं. आणखी कोणाला काही शंका असली तर विचारू शकता. 15 मिनिटं आहेत माझ्याकडे अजून. कोणाला शंका असली तर जरूर विचारा. आहे शंका कोणाला? सांगा ना. असली तर सांगा. नसली तर मग आपण पुढे बोलू आपण. तुम्ही इतकं चांगलं सांगितलंय त्याच्यात शंका घेण्यासारखं काही हेच नाही. नाही तरी सुद्धा एखाद्याला प्रश्न पडलेला असतो की असं का, तसं का, तसं का. आता याच्यामध्ये सांगतो परत तुम्हाला की जेव्हा आपण साधना करत जातो, प्राणायाम, ध्यान वगैरे सगळं असे ही साधना आहे. ही एका दिवसाची नाहीये. त्याला अनेक वर्ष लागतात. आणि ही साधना हळूहळू काय करते की सहस्रार चक्र ज्याला म्हणलंय, मेंदूच कंप्लीट त्यातल्या एक सेल ऍक्टिव्हेट होत जातात आणि तुमच्या बुद्धीला संशय येत नाही. आणि जेव्हा संशय येत नाही त्यावेळेस आपण म्हणतो ऋतुंभरा प्रज्ञा त्याला. आणि जेव्हा संशयाच्या पलीकडे जाता तुम्ही, बुद्धी तुमची संशयाच्या पलीकडे गेली, तिथं अध्यात्माची सुरुवात होते. हे पतंजली ऋषी सांगतात. बाकी मग आणखी बोलण्यासारखं बरंच आहे. पण ऐकायची सुद्धा एक कॅपॅसिटी असते. 45 मिनिटं ऐकलं ना सफिशियंट आहे. क्लास किती वेळाचा असतो कॉलेजमध्ये? 45 मिनिटाचा असतो. कारण त्याच्यानंतर वर ते सगळं डोक्यावरून जातं सगळं ते. तुम्ही मेकॅनिकली ऐकताय, बघताय, सगळं करताय. पण डोक्यामध्ये काही जात नाही. त्यामुळे मला आपण एक हा जय विचार. गुरुदेव, जय हा गुरुदेव. आपल्या जे पारंपरिक आता रामरक्षा, मारुती हा स्तोत्र बरोबर आहे. ह्यांचा रोल काय आहे आपल्या ह्या चित्तवृत्ती? याच्यामध्ये कसं माहितीये का मॅडम की हे जे स्तोत्र किंवा तुम्ही मंत्र ऋचा जे काय म्हणता त्याला एक पर्टिक्युलर टोन असतो. कोणत्या तरी अक्षरावर त्याला जोर द्यावा लागतो, कोणाला लांबवावा लागतो, कोणाला हे कमी करावं लागतं. तर हे जेव्हा तुम्ही म्हणता तर त्यावेळेस काय होतंय की त्याची जी साऊंड वेव्ह निघतात, तरंग निघतात. हे जे तरंग आहेत हे तुमच्या सभोवतालच्या वातावरणात सगळे जंतू नष्ट करतात. 95% व्हायरसेस आणि बॅक्टेरिया नष्ट करतात. आणि तुम्हाला त्या टोनमध्ये तुम्ही ते म्हटलं किंवा ऐकलं, ती जी एनर्जी असते ती तुमच्या अंगामध्ये जाते, शरीरात जाते आणि तुमची जी
मेंटॅलिटी आहे ती निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे जाते. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये सुद्धा सायन्स ठासून भरलेलं आहे. पर्टिक्युलरली हनुमान चालिसा त्याच्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे की पृथ्वी आणि सूर्य यातलं अंतर त्यांनी त्या काळामध्ये योजना कित्येक योजन असा शब्द वापरलेला आहे. तर ते जर कॅल्क्युलेट केलं तर त्या काळात त्यांनी जे अंतर सांगितलंय आता तर सायन्स तेवढंच अंतर दाखवते. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे सायन्स आहे. तुम्ही त्याला अलंकारिक म्हणून नका वापरू. त्याच्याकडे सायन्स या अँगल मधनं जर बघायला लागलात तर तुम्हाला पाठ करायची गरज नाही. एकदा समजलं ना की तुम्हाला समजलं. मग तुम्हाला आयुष्यात केव्हाही विचार करा. झोपेतून जरी उठून विचारलं ना तुम्हाला की हे काय, तुम्ही पटकन सांगता. म्हणजे वाचायच्या सुद्धा पद्धती असतात. एक आहे समजून वाचणे, दुसराचं जाणून समजणे. तर जाणून समजणे, समजल्याशिवाय पुढचा पॅराग्राफला हात लावायचाच नाही. तर जाणून समजणे ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे रिडिंग द लाईन. मुलं पाठ करतात. पॅराग्राफच्या पॅराग्राफ लेसन पाठ करतात. पण एक शब्द विसरला, सगळं मागचं सपाट झालं. दुसराचं रिडिंग इन बिटवीन द लाईन्स. मग मुलं लक्षात ठेवण्यासाठी काय करतात, एक फॉर्म्युला तयार करतात एखाद्या चॅप्टरचा आणि तो फॉर्म्युला लक्षात ठेवतात. पण त्यातलं एक अक्षर गेलं की परत ते सगळं सपाट झालं. आणि रिडिंग बियॉन्ड द लाईन्स, एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, पण त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने तो शब्द वापरला गेलेला आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल त्या दिवशीपासून तुम्हाला विसरायचं काहीही कारण नाही. पण जेव्हा तुम्ही रिडिंग बियॉन्ड द लाईन जाता त्यावेळेस तुम्हाला विसरायचं ऍब्सोल्युटली काही कारण नाही. तर श्लोकाचा धन्यवाद किंवा धन्यवाद. मंत्र त्याचा फायदा हा असतो. दुसरी गोष्ट आहे हे श्लोक वगैरे जे आहेत ते गाभाऱ्यामध्ये जेव्हा म्हटले जातात, आरती केली जाते, तर त्याचा जो ध्वनी आहे तर गाभाऱ्याला कधी पण खिडकी नसते. फक्त एकच दरवाजा असतो, आत जायला आणि बाहेर यायला. त्याला खिडकी नसते. मग तिथं आरती किंवा जे काय चालू असेल त्याचे तरंग भिंतीला धडकून तुमच्या अंगावर येतात आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळते. प्लस गाभाऱ्याच्या वरती काय असतं, कळस असतो. तो कळस जातो शार्प असतो आणि तो काय करतो की ती वैश्विक ऊर्जा आहे ती खेचून घेतो आणि ती गाभाऱ्यात असते. म्हणून तुम्ही गाभाऱ्यात गेल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं, तुम्हाला शांत वाटतं. आणि त्याच काळात जर आरती चालू असेल हो तर हाच हो फायदा होणार. म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता पहिले प्रवेशद्वाराची घंटा वाजवता, त्याचे तरंग तिथले जंतू नष्ट करतात मॅक्झिमम. गाभाऱ्याच्या अलीकडे 5-6 घंटा लटकवलेल्या आहेत, त्या वाजवता तुम्ही त्याचे तरंग. आणि त्यानंतर तुम्ही गाभाऱ्यात जाता आणि तिथं काय करता, त्याला नमस्कार करता, देवाला देवतेला नमस्कार करता. म्हणजे काय करता तुम्ही बेसिकली तुमच्या डोक्यातला कचरा, मला असं होऊ दे, माझ्या मुलाला असं होऊ दे, माझ्या घरी असं होऊ दे, त्यांच्याकडनं तसं चांगलं, म्हणजे अपेक्षा आहेत तुमच्या, त्या अपेक्षेचा कचरा तुम्ही 2 मिनिटासाठी उचलून त्याच्या डोक्यावर ठेवता, देवी देवता जे काय असेल ते. आणि ती 2 मिनिटाची शांतता तुम्हाला दिवसभर पुरते. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रदक्षिणा घालता आणि सगळं झाल्यानंतर सभा मंडपात 5 मिनिटं बसावा असा एक रिवाज आहे. त्याचं कारण काय, आणि तुम्ही पायी चालत आलेला आहात, तुमच्या शरीरात लॅक्टिक ऍसिड तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थकवा आलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही बसता तर त्या लॅक्टिक ऍसिडचं रूपांतर होतं ग्लायकोजन मध्ये आणि ते लिव्हर मध्ये जमा होतं. आणि हे ग्लायकोजन जे पर्टिक्युलरली रनिंग मध्ये आहेत, 100 मीटर वगैरे रेस त्यांची असते रनिंगची, ऑलिम्पिक असेल किंवा आणखी काय असेल, त्याच्यात पहिले 0.8 सेकंद ही जी एनर्जी निर्माण होते हे ग्लिसरीन मधनं निर्माण होते. आणि नंतर मग ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम, मग ऑक्सिजनचं कन्झम्पशन वगैरे सगळं चालू होतं आणि नंतर मग त्याला थकवा येतो. तर हे जे आहे, तर तुम्ही जे विचारलं ना की मंत्र किंवा याचा काय फायदा आहे, त्याचा हा फायदा आहे. अजून जय अजून एक गुरुदेव. विचारायचं होतं की विचारा. काशाचा धातूचा आपला पूर्वज खूप उपयोग करायचे आणि बरोबर. आता त्यातनंच काय जेव्हा हे आपण एखाद्या ह्या बुद्ध मठात वगैरे गेलो तर हा तिथे ते एक भांड असेल त्याला लाकडाने मारतात आणि मग ते तरंग म्हणजे जसं आपण बेल वाजवतो किंवा घंटा बरोबर. मंदिरातली असते तर तिकडे त्यांची ती निराळी पद्धत म्हणजे आपल्याकडे पण होती असेल मला काही कल्पना नाहीये पण हा म्हणजे सिक्कीमला वगैरे गेल्यानंतर किंवा आणखीन त्या ह्याच्यात तर तिथे ना ते असं भांड असतं गोल आणि त्याच्यात ते त्याला लाकडाने ते बांधून लाकडाने तरंग मारतात त्याला. उठतात. हा आणि तरंग अशा आपल्या बेलचे कसे घंटेचे कसे घन असे तरंग असतात तसेच हो त्यातनं निराळे तरंग उठतात.
म्हणजे त्याचा बरोबर आहे. आणि ह्या तरंगांचा उपयोग सारखाच असेल म्हणजे. सारखाच आहे. फक्त ते काशाचं सारखं आहे. काशाचं भांड तर तुम्हाला काशाचं भांड हे वापरायला सगळ्यात चांगलं आहे. आपण जे तांब्याचं भांड म्हणतो ना, की त्याच्यामध्ये कॉपरचे आयन जमा होतात आणि कधी कधी जर शरीरात गेले तर कधी कधी लिव्हरला किंवा किडनीला ते डॅमेज करतात. त्याला विल्सन डिसीज असं म्हणतात. मग अच्छा जर तुम्हाला कॉपरच्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायचं असेल तर पाणी तुमचं पिल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून ठेवा, कारण त्याच्यात हिरवेपणा आलेला असतो कॉपर सल्फेटचा. आणि हा ते जर निघून गेलं तर मग ते किडनी किंवा लिव्हरला डॅमेज करणार आहे. म्हणून कॉपरच्या भांड्यातलं पाणी फार सांभाळून प्यावं लागतं तुम्हाला. सगळेजण सांगतात की तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या. मान्य आहे मला, पण तेवढी स्वच्छता पण तेवढं त्याची पाहिजे. त्याचं कॉपर आणि मग सल्फेट काशाच्या तांब्यातलं. काशाच्या तांब्यातला काही प्रॉब्लेम नाही. अच्छा अच्छा हा काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम ज्याला आपण म्हणू ना की आयडियल तुम्हाला जर हा भांडे वापरायचे असतील तर काशाचे वापरा तुम्ही. म्हणजे तुमचं जे पण जे त्यात काय आंबट ठेवायचं नसतं ना, आंबट. नाही, तसं काही नाहीये. तसं हा काही हा नाही. एक कुठून तरी एक गैरसमज आला असेल. पण हा हा काचेच्या भांड्यामध्ये जेवण करणं, काचेच्या भांड्यात तुम्ही स्वयंपाक तयार करणे, हे सगळं खूप चांगलं आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये काचेचे भांडे खूप वापरले हो जायचे. हो हो आजच्या हो काळात हो वापरले जात नाहीत. हो पण ज्यांना माहिती आहे ते वापरतात. ज्यांना बरोबर माहिती ते बरोबर. वापरतात ते. खूप खूप आणि आपण काय धन्यवाद. श्रीमंत नाही की सोन्याच्या ताटात जेवतोय आपण. डॉक्टर एक हा डॉक्टर तर एक हे जे प्रश्न असा काचेच्या भांड्यात होता. चालेल. हा, काय म्हणलं ऐकायला तुम्ही? येतंय डॉक्टर? हो, ऐकायला हा येतं ना. मी मी असा प्रश्न विचारतोय की हठयोग, आणि आता तुम्ही उल्लेख केलात की हठयोग शंकरांनी पार्वतीला सांगितला, हो. तसं मग हठयोग आणि आपण राजयोग प्राणायाम शिकतो, तर हा. असं काही आहे का की हठयोग कोणी करावा आणि राजयोग कोणी करावा, असं काही आहे का नाही, बंधन? कसं ते माहिती का, सांगितलं तर बरं होईल. हठयोग मध्ये ज्या पद्धतीतील क्रिया त्यातल्या त्यात षटक्रिया, की ज्याला म्हणतो आपण नवली, दवती, बस्ती, नेती, त्राटक आणि कपालभाती. कपालभाती सुद्धा क्रिया आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहे. वातक्रम, वितक्रम आणि शीतक्रम. आता जे लोक करतात ते वातक्रम आहे. वितक्रम म्हणजे काय, नाकाने पाणी घ्या आणि तोंडातनं काढा. आणि शीतक्रम म्हणजे तोंडाने पाणी घ्या आणि नाकातनं काढा. हे अंडर सुपरविजन जर केल्या तर काय हरकत नाहीये. ह्या शुद्धीकरण क्रियाच ह्या सगळ्या. तर हठयोग म्हणजे ह म्हणजे काय, सूर्य. ठ म्हणजे चंद्र. हे ज्या नाडी आहेत, उजवी नाडी, पिंगळा नाडी किंवा त्याला सूर्यनाडी म्हणतो. चंद्र नाडी किंवा इडा नाडी ही डावी. डावीतला श्वास ज्याची चालला ती चंद्र नाडी. आणि जेव्हा दोन्हीकडनं चालतो त्याला म्हणतो आपण सुषुम्ना. टोटल 72,000 नाड्या आहेत. त्यातल्या 10 महत्वाच्या आहेत. त्या 10 पैकी या 3 सगळ्यात महत्वाच्या आहेत. तर हठयोग जर तुम्हाला या क्रिया करायच्या असतील तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. आणि लोक काय सांगतात माहिती का, की तुम्हाला आत्मा हृदयस्थ आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठं जायचंय, अरण्यात जायचं, म्हणजे जंगलमध्ये जायचंय, जंगलात जायचंय. बऱ्याच लोकांचा इथं फार मोठा गैरसमज होतो. शब्दशः अर्थ घेतला की इथं फसतात लोक. अरण्य म्हणजे काय, आपल्या मेंदू आहे, मेंदूमध्ये 2 पोकळ्या आहेत. तर त्या पोकळ्याला मी व्हेंट्रिकल म्हणतो. व्हेंट्रिकल म्हणजे हृदय. एक असते मिडियन व्हेंट्रिकल आणि दुसरं लॅटर म्हणजे साईडला. आणि ते कनेक्टेड असतं स्पायनल कॉर्डला. आणि ते पाणी फिरत असतं. तर एक त्याला समुद्र पण म्हणलेलं आहे. एका समुद्राचं नाव आहे आणि दुसऱ्याचं न्य. अरण्यात जा म्हणजे तुम्ही मध्ये जा, तुमच्या मेंदूमध्ये त्या पोकळ्यांमध्ये जा, तेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार आहे. लोकांनी शब्दशः अर्थ घेतला, अरण्य म्हणजे जंगल. घरदार सोडा आणि जंगलात जा. जायची गरज आहे का? शब्दशः अर्थ घेतलात की माणसं फसतात म्हणजे फसतात. तुम्हाला आता धवतीचा एक प्रकार सांगतो. दंड धवती. दंड धवतीमध्ये काय म्हणलं त्यांनी, एक वीत हळदीचं कोंब घ्या किंवा केळीचं कोंब घ्या, हळूहळू हृदयात टाका आणि हळूहळू बाहेर काढा. आता हा शब्दशः अर्थ घेतला तुम्ही, कसं जाणार आहे ते? तुमची स्किन सुद्धा कट नाही करू शकत ना ते कोंब. मग हृदयात कसं जाणार आहे? त्याचा अर्थ असा आहे की इथून इथं पाहिलं तिथं हृदय आहे. इथून अन्ननलिका जाते, त्याच्या बाजूला हृदय आहे. म्हणजे अन्ननलिकेमधनं ते टाका आणि मग त्याला बाहेर काढा. त्याला धवती म्हणलेलं आहे. दंड धवती. धवतीचा अर्थ आहे धुणे. आणि धुण्यासाठी कमीत कमी 2 गोष्टी लागतात. ज्यानी धुवायची आहे ती गोष्ट आणि जी धुवायची आहे ती गोष्ट. बाकीच्या सगळ्या ऍक्सेसरीज झाल्या. साबण, डिटर्जंट, हे पावडर, ते पण सगळ्या ऍक्सेसरीज. पण तुमच्याकडे धुवायला कपडेच नाहीये. काय धुणार आहेत तुम्ही? पाणी आहे पण कपडे नाहीत.
कपडे आहेत पण पाणी नाहीये, उपयोग काय त्याचा? म्हणून शब्दशः अर्थावर कधी जायचं नाही. तर धोतीचा अर्थ धुणे. अजून काही प्रश्न? हो, जलनेती करताना काही जणांचं मग डोकं खूप दुखतं. जर योग्य ऑब्झर्वेशन खाली किंवा कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली नाही केलं तर. मग त्याऐवजी सोपं असं जे नस्सी आहे गाईच्या तुपाचं, रात्री हा. झोपताना एक एक थेंब. मग ह्या दोन्हीपैकी नस्य म्हणजे मला तरी ते चांगलं वाटलंय. पण आपला अनुभव जरा सांगावा. नाही, माझा अनुभव या क्षेत्रामध्ये नाहीये. हे सूत्रनेती, जलनेती जे काय म्हणता तुम्ही ते, आणि ते अंडर एक्सपर्ट सुपरविजन करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी जलनेतीमध्ये जर ते पाणी श्वास नलिकेत गेलं आणि ठसका लागला किंवा तुमचा कफ रिफ्लेक्स कमी असेल, ते पाणी सरळ फुफ्फुसात जातं, निमोनिया होतो. त्याच्यामुळे अंडर एक्सपर्ट सुपरविजन कसं करायचं, टेक्निक हे ते आलं की मग येतं मग तुम्हाला ते. आणि मग त्याच्यापेक्षा सोपं तर नसते. मग तुम्हाला काय, नाकामध्ये 2-2 थेंब तूप टाकायचे, शुद्ध तूप. तेवढं टाकलं बस झालं. हो, मला पण नस्याचाच अनुभव चांगला आहे. आपण अवघडच्या मागे न जाता सोप्या प्रकाराकडे जर वळलो तर चांगलं असतं ते. आणि अवघड जेव्हा शिकायचं, मग अंडर सुपरविजन शिकायचं. म्हणजे तिथं तुमच्याकडनं चुका होत नाहीत. आणि चुका जरी व्हायला लागल्या तर समोरची व्यक्ती तुमच्याकडनं त्या चुका दुरुस्त करून घेते. तर हे महत्वाचे आहे. तुमचा प्रश्न धन्यवाद. बरोबर आहे. नसेल इज बेटर माझ्या मते. हो, हो. बरोबर. धन्यवाद. अजून कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो. हा, बोला. मला तुमचा फोन नंबर आणि पत्ता हवा होता. आपलं नाव काय? मी सुनीता जोशी. ओके, तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला नंबर सांगतो. हो. त्याच्यावर तुमचा नंबर आणि तुमचं नाव मला याच्यावर टाकायचं, व्हॉट्सअपवर. म्हणजे मी बर. सेव्ह करून घेईल. आणि माझ्याकडे सेव्ह असल्याशिवाय तुमचं माझं बोलणं होणार नाही. ओके. हा, तर मी तुम्हाला नंबर सांगतो, लिहून घ्या. हो. 94 94 231 231 48 48 601. 601. ओके. आणि त्याच्यात तुम्हाला मी ऍड्रेस पाठवेल. 9423148601. 601. 601. माझा नंबर आहे. पण तुम्ही आता जर लावलात तर वाजणार नाही, कारण तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह नाहीये. बरोबर आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपवर याच नंबरवर तुमचं नाव, नंबर टाका, मी तो सेव्ह करून घेतो. मग अच्छा. त्याच्यानंतर आपलं बोलणं होऊ शकेल. मग त्यानंतर ओके. ओके. धन्यवाद. मी सुनीता जोशी. ओके. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्कार. आकाराला सुद्धा म्हणजे आता असं म्हणतात की आपण पूर्वापार गोल लोट्यातनं पाणी प्यायचो आणि आता ते पोर्तुगीजानंतर ग्लासचे वापर, त्याचाही आपल्या पचन संस्थेवर काही परिणाम होतो आता असं माझ्या तुम्हाला एक युक्तिवाद सांगतो आहे. मॅडम, तुम्ही म्हणतात गोल भांड्यामध्ये पाणी पिणं आणि ग्लासमध्ये पाणी पिणं, ह्याच्यात अक्षरशः काही फरक नाही. त्याचं कारण सांगतो, की तुमचं जे भांड आहे गोल किंवा ग्लास आहे, बनला कशापासून आहे? धातूपासून. अणूपासून बनलेला आहे. बेसिक अणू. बनलेला आहे अणूपासून. अणू कसा आहे? गोलाकार आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. मध्ये जे आहे ते न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, बरोबर. हा, म्हणजे कोणतीही वस्तू बघा, त्याचं मूळ जे आहे ते ऍटमच येतं. आणि ऍटम हा गोलाकार आहे. आता गोलाकार आहे, तुमच्या बरोबर. माहितीसाठी सांगतो, माणसाने आपल्या सोयीसाठी काही गोष्टी केलेल्या आहेत. दिशा, काल, आकाश, आत्मा, परमात्मा हे एकच आहे. आपण कुठे राहतोय आता? आकाशात राहतोय. पृथ्वीवर. पण बंदिस्त आकाश आहे. आपण रूम बांधली, त्या रूम मध्ये राहतोय. हे बंदिस्त आकाश आहे. तुम्ही ग्लास मध्ये जे आहे तर रिकामा ठेवलं तर तेही आकाश आहे, त्यात हवा आहे. मग त्यात तुम्ही पाणी भरलं की म्हणतात ते हवा निघून जाते. तर प्रत्येक, आता इव्हन ऍटम मधले इलेक्ट्रॉन जरी पकडले, ते ऑर्बिट जरी घेतले, तर 2 ऑर्बिट मध्ये अंतर आहे. 2 ऑर्बिट मध्ये सुद्धा अंतर आहे. आणि जर आपण असं ठरवलं की ती स्पेस काढूनच टाकायची, तर पृथ्वीचा आकार एका छोट्या गोटी एवढा होईल. पृथ्वीचा आकार सांगतो मी.
जर स्पेस काढली तर दिशा एकच आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्याला काय केलंय की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, नैऋत्य, ईशान्य, वायव्य, आग्नेय हे केल्यात आपण. एक ऊर्ध्व वरची आणि एक खालची दिशा केलेली आहे. ते आपल्या सोयीसाठी आहे, पण दिशा एकच आहे. तुम्ही कोणत्याही बाजूने एका लाईनीत सरळ चालायला सुरू करा. तुम्ही जिथून चालू केलं तिथंच तुम्ही येऊन पोहोचता तुम्ही. ते दिशा काय आहे? एकच आहे, ती गोलाकार आहे. आकाश छान. एकच आहे, काल हा. एकच आहे. आपण आपल्या सोयीसाठी वर्तमान, भूत आणि भविष्य केलेलं आहे, पण काळ एकच अच्छा. आहे. याच काळामध्ये रामायण घडलं, याच काळात महाभारत घडलं, याच काळामध्ये युद्ध झाले, जागतिक महायुद्ध, आणि याच काळामध्ये पुढे चालणार. फक्त माणसं बदलत गेली, वृत्ती अच्छा. बदलत गेली, पण काळ आहे तोच आहे. खूपच आत्मा आणि नवीन परमात्मा एकच आहे. दृष्टिकोन आहे हा. हा? खूप नवीन दृष्टिकोन मिळाला, नाहीतर आपण त्या काळाच्या त्याच्यात अडकून नाही पडलेलो नाही, असतो. आपण म्हणतो ना भविष्य काळ, काल काय झालं आपल्या सोयीसाठी येते. आपल्या सोयीसाठी आहे की काल काय झालंय समजा म्हणून आपण काल. वर्तमानला आता आता काय चाललंय हे वर्तमान, आणि उद्या काय घडणार आहे किंवा नंतर काय घडणार आहे त्याला भूत भूत म्हणलं आपण, भूतकाळ. पण जे घडणार आहे ते घडणारच आहे ना. तुम्ही किती प्रयत्न केला तर ते टळणार तर नाहीये. म्हणून काळ एकच आहे. याच काळात सगळं घडलेलं आहे. रामायण, महाभारत, तुम्ही जेवढं काय म्हणताल इन्सिडेन्सेस याच काळात घडलेले. रामायण काळातच आपणही जगतोय. फक्त काय झालं की व्यक्ती आणि प्रवृत्ती बदलत गेल्या. त्याच्यामुळे आपण म्हणतो की जग जे आहे ते बदलत चाललेलं आहे. नाही, जग आहे तसंच आहे. मला सांगा, तुम्ही लाकडं तोडली, पृथ्वीचं वजन कमी झालं का? नाही. नाही झालं. नाही. त्याचं रूपांतर कशात तरी केलं तुम्ही. टेबल, खुर्ची, जे काय असेल ते फर्निचर, वजन तर तेवढंच आहे ना. पृथ्वीचं वजन 1 नॅनोग्रामनी कमी होतं आणि 1 नॅनोग्रामनी सुद्धा वाढत नाही. हा, फक्त त्यात एकच फरक आहे, कधी कधी ते अशी प्रसरण पावते पृथ्वी. 2 अणुमधलं अंतर वाढत चाललेलं आहे हळूहळू. आता जे सायन्स सांगतंय की दरवर्षी पृथ्वी 1 सेंटीमीटरने मोठी होत आहे. होत असेल, सायंटिफिक व्यू आहे हा. बदल हा प्रकृतीचा नियम आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. अजून काही कोणाला विचारायचंय? खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. जय डॉक्टर गुरुदेव. साहेब, हा आपण जे SSY मध्ये जेवढे प्राणायाम शिकलो ऍज अ राजयोग, तर हा. त्यामध्ये सर्टेन काही वस्तू ऍडिशन करायच्या आहेत किंवा कमी करायचं असं वाटतं का? दॅट इज द मी सफिशियंट असं वाटतं? मी बऱ्याच टीचरशी हे बोललो मी, तुमच्या माहितीसाठी सांगतो. परंतु काही गोष्टी त्यांच्या हातात नाही आहेत. त्यांच्यावरती जे लोक आहेत त्यांच्या हातात आहेत. आता त्यांनी ऐकायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. जेव्हा आपण श्वास सोडतो, पहिले संथाळावर दीर्घ घेतला, रोखून ठेवला अर्धा वेळ, आणि जेव्हा सोडायचा आहे त्यावेळेस गुदद्वार आकुंचन करायचं. मग श्वासाचा आवाज करत किंचित जास्ती सोडायचा. तो सोडून झाला की गुदद्वार सैल करायचं, बाहेरच्या बाहेर रोखून ठेवायचा. गुदद्वार आकुंचन केल्याशिवाय त्याला प्राणायाम म्हणत नाही. म्हणजे प्रत्येक बेसिक प्राणायामामध्ये पॉइंट लक्षात घ्या. बेसिक पॉइंट लक्षात घ्या. शिकवताना याच्या पुढे श्वास सोडताना त्यांना गुदद्वार आकुंचन करा, तेव्हा त्याला प्राणायाम होतं. अदरवाईज ती फक्त क्रिया होते, ती क्रिया होते, ती प्राणायाम नाही होत. आणि श्वास घेताना श्वास घेताना संथाळावर दीर्घ घ्या ना, त्यात आखडायची काही गरज नाही त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये काहीतरी म्हणतात की श्वास घेताना आवाज करत घ्या, सोडताना आवाज करत सोडा. त्याला ओजई म्हटलेलं आहे त्यांनी. पण ओजई प्राणायामाचे लाखात एखाद्याला प्रॉब्लेम आला तर ते फुफ्फुसाचे जे आहेत छोटे छोटे वायुकोश ते फुटले, ते हवा जमा झाली, न्यूमोथॉरॅक्स झाला, इमर्जन्सी आली, हार्ट अटॅक, आणि त्याच्या लक्षणात काही फरक नाहीये. मग एक्सरे काढायला लक्षात मुळात हे आपण गुरुजी आपले जे शिकलोय तेवढे प्राणायाम पुरे ना, असं म्हणतोय. बस झाले. मला काय म्हणायचंय की तुम्ही जेवढा शिकले तेवढे बस झाले. आणि जरी तुम्हाला वाटलं की मला जास्ती होतात, तर पहिला ग्रुप विभागीय प्राणायाम तेवढा जरी केला तरी चालेल, त्यात काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. कोणता व काय? विभागीय प्राणायाम. कनिष्ठ, मध्यम आणि ज्येष्ठ विभागीय प्राणायाम तेवढं जरी केलं ना तरी तुमच्यासाठी खूप. बघा तुमच्याकडे वेळ किती आहे, काय आहे, त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जायचंय. संसारही करायचंय, कामही करायचं, आणि हेही करायचंय. यातनं तुम्हाला वेळ काढावा आणि ते लागतो. आयडियल वेळ 35-40 मिनिटं दिली तेवढी पुरे ना डॉक्टर साहेब? खूप खूप झाली, खूप झाली. आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल तसं तसं तुमची श्वास घ्यायची कॅपॅसिटी वाढत जाते.
आणि ती वाढली म्हणजे तुम्हाला प्राणायाम करणारा जो वेळ लागतोय आता तो वाढलेला असणार आहे. म्हणजे आता जर बघितलं सध्या माझ्याकडे काही लोक असे आहेत की ते सलग 2-2 तास वज्रासनात बसून पूर्ण प्राणायाम करतात. 2 तास लागतात त्यांना. कोणाला 40 मिनिटं लागतात, कोणाला अर्धा तास लागेल. त्याच्या कॅपॅसिटीवर डिपेंड आहे. आणि ही कॅपॅसिटी हळूहळू वाढत जाते. वाढते. बघा वाढत. आपण प्राणायामावर एकदा बोलू आपण. त्याला काही अडचण नाही. कारण डॉक्टर बरेच साहेब दिवस झाले मी प्राणायामावर बोललो. डॉक्टर साहेब आपण पीएचडी प्राण्यामध्ये बसून ते विचार अशी राहत नाही म्हणून बाकीचं. नाही. कसं माहिती आहे पीएचडी मी केली ती इंटरेस्ट म्हणून केली ती. पण मी क्लास करत असताना नेहमी प्रश्न विचारायचो. ते असंच का बसायचं, असाच का श्वास घ्यायचा, हेच काय करतात. मी प्रभाकर गुरुजीपर्यंत पोहोचलो होतो हे. शेवटी तरी मला वाटलं की मलाही माहित नाही, मला आमच्या गुरुनी शिकवलंय. मलाही माहित नाही म्हणजे. गुरुजी तेवढे स्पष्ट वक्ते होते. मग मला म्हणे तुम्हीच काम करा ना म्हणे. म्हणून पीएचडी केली. आणि जगातली एकमेव जर आपण स्टॅटिस्टिकली प्रूव्ड ती माझी फक्त पहिली पीएचडी. माझ्या अगोदर नाही नंतर नाही. डॉक्टर साहेब हा एक नमस्कार. प्रश्न होता. हा हा. नमस्कार सर. आता 40-45 नंतर मोनोपॉजचा त्रास होतो ना हा आणि जास्त रक्तस्राव होतो, त्यासाठी कुठला प्राणायाम करायचा? तुम्ही पहिला ग्रुप जरी केला ना, सगळे करा तुम्ही, परंतु रेग्युलर करा, सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी. हे जे तुमचा बर. हार्मोनल इम्बॅलन्स आहे ना, तो बॅलन्स केला जातो. तर कसा केला जातो? मग ते प्राणायामाच्या विषयावर जेव्हा आपण येऊ, त्याला बोलायला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात त्याला, फक्त प्राणायाम एक शब्द घेतल्यानंतर. तर त्यावेळेस आपण तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. सध्या तुम्हाला एवढंच सांगतो की प्राणायामाने तुमच्या सगळ्या शरीरातले एन्झाईम्स आणि हार्मोन्स हे बॅलन्स केले जातात. आणि तुमचा प्रॉब्लेम तसाही सॉल्व्ह होणार आहे. फक्त मला तुमच्याकडनं 3 गोष्टी पाहिजे. एक आहे इच्छाशक्ती, दुसरं आहे सकाळ संध्याकाळ रेग्युलर करणं, आणि तिसरं आहे विश्वास. विश्वास कोणावरचा? ना माझ्यावरचा, ना ज्यांनी तुम्हाला शिकवलं त्यांच्यावरचा, ना देवावरचा. आपण ज्या पद्धतीने करतोय त्या पद्धतीवरचा विश्वास ठेवला ना तुम्ही, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. बर. जय गुरुदेव हा, डॉक्टर साहेब जय गुरुदेव. प्राणायामाला योगासनाची जोड दिली तर कसं राहील सर? म्हणजे चालतं निव्वळ ना. प्राणायामच मी करायचे. तुम्हाला सांगतो ना की याज्ञवल्क्य ऋषीची किंवा वशिष्ठ ऋषीची जे आहे ते आसनाला त्यांनी प्राणायामाची जोड दिलेली त्यांनी आहेत ना, देऊ शकता तुम्ही. फक्त एक नियम लक्षात ठेवा. जर तुम्हाला काही व्यायाम करायचा असेल, फिरायचं असेल, जिमला जायचं असेल किंवा योगासनं करायची असतील, ते पहिले करून घ्या. म्हणजे त्यात तुमची एनर्जी खर्च करून टाका सगळी, आणि त्याच्यानंतर प्राणायाम करा. प्राणायामामध्ये आपण एनर्जी वाढवतो. म्हणजे अर्धा ग्लास तुमच्याकडे पाणी आहे, ते पिऊन टाका पहिले. सगळं संपवा पाणी, आणि नंतर त्यात परत पाणी भरा. तसं एनर्जी आधी सगळी संपवा तुमची, आणि नंतर पूर्ण भरा, तर तुम्हाला दिवसभर पुरते. आणि माझा जो अनुभव आहे, तर तुम्ही सगळे प्राणायाम जर करत राहिलात डॉक्टर तर साहेब बोला बोला. हॅलो डॉक्टर साहेब, हा, औरंगाबादला येऊन आपली भेट घेता येईल का? आपण कुठे असता? मी नांदेडला असतो. नांदेड. डेफिनेटली येऊ शकता, तुम्हाला वेळ असेल तेव्हा. डॉक्टर साहेब आपण जे बोलत होता ते पूर्ण करा ना. प्राणायाम रेग्युलर करत असाल तर काहीतरी पुढे म्हणत होता तुम्ही. तुमच्या शरीरातले सगळे सिक्रिशन्स, एन्झाईम्स आणि हार्मोन्स हे बॅलन्स होतात. वाढले असेल तर कमी होतील, कमी असेल तर वाढतील. प्राणायाम दुधारी तलवार आहे. तुम्हाला झोप जास्त येते ती कमी करेल, आणि कमी असेल तर ती वाढवेल. वजन जास्त असेल तर कमी करेल, आणि कमी असेल तर वाढवेल. हे दोन्ही बाजूनी काम करतं. ते त्याला बॅलन्स करतं, शरीराला बॅलन्स करतं. थोडक्यात शरीर, मन, वाचा. आता तुम्हाला एकच सांगतात तुम्ही, सगळेजण तुम्हाला म्हणतात की मनाला कंट्रोल मध्ये घ्या, कंट्रोल ठेवा ठेवा ठेवा. कसा ठेवायचा सांगितलं का हो तुम्हाला? मनाला कसं ताब्यात ठेवायचं सांगितलं का? जीभ, चवीला कंट्रोल करा, आणि आपण जे बोलतो ना त्याला कंट्रोल करा. जीभ अशी आहे की 3.5 इंचाची जीभ 3.5 हाताच्या माणसाला नाचवते, आणि जीभ त्याला हाड नाही, पण ते हाडं मोडतं. 2 म्हणी आल्यात त्याच्यावर. तुमच्या तोंडात एखादा वेडा वाकडा शब्द पडला
आणि समाजाने तुमची हाडं मोडलेत समजायची आणि तुम्हाला पर्टिक्युलर चव पाहिजे, मला असं नाही असंच पाहिजे असंच पाहिजे. मग तुम्ही काय झालात, त्या वासना आसक्तीत अडकलात तुम्ही. तुमची चव आहे कुठे जिभेवर? एकदा घास गेला मध्ये, जीभ कुठे गेली, चव कुठे गेली तुमची? आतमध्ये संपली. काहीच. काहीच नाही. आणि चवीला महत्व नका देऊ. एवढं जर केलं ना, तुमचं मन आपोआप ताब्यात येतं की नाही बघा तुम्ही. जय गुरुदेव गुरुजी. जय गुरुदेव. हॅलो. अथ योगानुशासनम योग चित्तवृत्ती निरोधः ह्या 3 गोष्टी म्हणजे हे सगळं येतं. पण हा. जसं आता तुम्ही जो मुद्दा म्हटलात मनाचा, हं. तर खरं 2 गोष्टी गरजेच्या. एक शारीरिक आणि एक मानसिक. बरोबर आहे. हा. पण बऱ्याचदा असं होतं, की लोकं फक्त शारीरिकवर फोकस होतात. म्हणजे हा. आता जे मी ऑब्झर्व्ह केलं, हा. ॲल्युमिनियमच्या भांड्यातलं खाऊ नका, हे हा. भांडं वापरू नका, असं करू नका. पण कुठेतरी हे मनाशी पण निगडीत आहे किंवा आता जसं आपण योग, प्राणायाम याच्याबद्दल बोलतोय. पण हा. हे पण सातत्याने तेवढंच गरजेचं आहे. ही गोष्ट एकतर कळत नसते किंवा ती वळत नसते आणि दुसरी गोष्ट ही आपण जी सगळी चर्चा करतोय, हे हा. आवश्यक आहे हे प्रत्येकाला कळतं. हा. पण सर्टन टाईम्स ओळख. कुठेतरी ते ओळख. ब्रेक होतं किंवा ते ट्रेन पटरीवरनं खाली उतरतेच. हा, तर त्यासाठी तुम्हाला एक साधा उपाय सांगतो. हं. जर तुमच्याकडे कमीत कमी वेळ आहे, रेग्युलर करायचंय 2 वेळेस, पण आपल्याकडनं हं. होत नाही समजा, तर पहिला ग्रुप करा किंवा पहिल्या ग्रुप मधलं कोणतंही एक प्राणायाम करा रेग्युलर, तरी चालतं. म्हणजे बरं. फायदे तुम्हाला तेवढेच होणार आहेत. हं. काही याच्यामध्ये कमी जास्ती होतात हा भाग वेगळा आहे. पण फायदे तर सगळे होणार आहेत. तुमच्या शरीराचे हार्मोन्स, एन्झाईम्स हे सगळे बॅलन्स होणार आहे. वजन कमी होणार आहे. झोप चांगली लागणार आहे. भूक कमी होणार आहे तुमची जास्ती असेल तर. कमी लागत असेल तर वाढणार आहे. तर तुम्ही कोणता तरी एक पर्टिक्युलर प्राणायाम फिक्स करा ना. वेळ नसेल तेव्हा. करू शकता बरं. तुम्ही. आणि ह्या गोष्टी खरंच इम्पॅक्ट करतात का? म्हणजे जसं मी आता म्हटलं, की तुम्ही ह्या भांड्यातलं खाऊ नका, असं ह्या खरंच तेवढ्या प्रमाणात जेवढं लोकांना वाटतं तेवढं इम्पॅक्ट करतात का? पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो कॉपर, तांब्याचं हं. भांडं, ह्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट होतो. ते किडनी फेल्युअर आणि लिव्हर फेल्युअर मध्ये घेऊन जातं ते. जर ते प्रॉपरली वापरलं नाही तर. हं, त्याला हं. रोज स्वच्छ त्याला चिंच किंवा लिंबू आंबटने त्याला चांगलं स्वच्छ करायचं. मग त्यात पाणी भरून ठेवायचं आणि नंतर मग ते प्यायचं ते. पण त्यात जर कॉपर सल्फेट मिक्स झालं, की तुमचं लिव्हर किंवा किडनी याच्यापैकी काहीतरी एक उडालं. मग मग तेवढी आता रिस्क तुम्हाला घ्यायची आहे का? रिस्क घ्यायची आहे का? बेस्ट वे तुम्ही एक तर काचेचा ग्लास वापरा, स्टीलचा ग्लास वापरा, नाहीतर काचेचं भांडं वापरा. काचेचं भांडं सगळ्यात चांगलं आहे. नाही, आता नवीन मध्ये काही आरोचे जे निघालेत ऍडव्हर्टाईज येते त्याची की त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, आरो वगैरे जे म्हणतो ना आपण, तर त्याचा एक टीडीएस असतो, की क्षार जे आहेत तुम्हाला किती कमी करायचे. तर युजली जे आहे आपलं कॉर्पोरेशनचं जे पाणी येतं त्याचा 250 टीडीएस आहे. त्यात क्षार थोडे जास्त येतात असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही 200 आणा. पण क्षारही तेवढेच महत्वाचे आहेत ना शरीराला. जर तुम्ही त्याला 0 टीडीएस केला, क्षारच नाही येऊ दिले, नुसतं पाणी पिलं, तर तुमच्या शरीराला क्षार कुठून मिळणार आहेत तुम्हाला? त्याची गरज आहे ना. मग त्या क्षारामध्ये मॅग्नेशियम आलं, झिंक आलं, कॉपर आलं, प्रत्येक गोष्ट, सोनं आलं, चांदी आली. आता हे जे बारीक खनिज, अणू असतात त्या पाण्यामध्ये. आता सोन्याच्या ग्लासमध्ये किंवा ताटात का जेवायचे लोक? कारण सोन्यातले काही कण त्यात जायचे शेतात आणि ते फायदेशीर असायचे. चांदीचे तसंच आहे. पण चांदीला सुद्धा स्वच्छ करून घ्यावं लागतं. तांब्याला स्वच्छ करावं लागतं. सोन्याला तेवढा प्रॉब्लेम नाही. त्याला व्यवस्थित साफ केलं, ठेवलं. त्याला घासायची गरज नाही त्याला. व्यवस्थित साफ करायचं त्याला. तर तांबे आणि चांदी. पण ह्याच्यापेक्षा बेस्ट वे कोणता आहे? काशाचं भांडं. सगळ्यात चांगलं आहे हे. अजून? जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी डॉक्टर रेभो भारसवाडकर उर्फ दासू काका बोलतोय. दासू काका, किती दिवसानंतर दर्शन दिलं तुम्ही मला. हो 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 हो. तुमच्या चेहऱ्यातही मला मला एक फरक पडला. तुमच्या माझी त्या एक क्वेरी घराकडनं आहे. जाताना येताना बघायचो मी. हो हो. मला तुम्हाला अशी क्वेरी करायची आहे की प्राणायाम करताना आपण आंतरकुंभक किंवा बाह्य कुंभक करतो, हा. त्याचा संबंध आपला
पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवर त्याचा जो संबंध होतो, या संबंधी तुम्ही काही संशोधन किंवा प्रयोग केलेले आहेत का, किंवा इथे कुठे रिसर्च पेपर्स यावर काही पब्लिश आहेत का? रिसर्च पेपरने पण म्हणतात त्याच्यावर काम आहे, मी पब्लिश नाही केलं, काम आहे. शरीरामध्ये 3 सिस्टीम आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफरल आणि ऑटोनॉमस. सेंट्रल म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड. मग त्यापासून या नसा निघतात, नर्व निघतात. मेंदूपासून 12 आणि बाकी प्रत्येक मणक्यातनं दोन्ही बाजूंनी निघतात. ती पेरिफरल झाली. ऑटोनॉमस अनैच्छिक क्रियांना कंट्रोल करणारी सिस्टीम आहे. त्यात सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक आणि एंट्रिक. सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होती टेन्शनमध्ये. रस्त्याने चालायचा साप दिसला तुम्हाला, भीती वाटली, सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली. मग तुमची घसा कोरडा पडतो कारण लाळ येत नाही, आखडले ते स्नायू, हृदयाची धडधड वाढली, आखडले स्नायू, कोणाची युरिनरी ब्लॅडरची आखडले, त्याला युरिनला जावं वाटतं, कोणाची मोठ्या आतड्याचे आखडले, त्याला वाटतं मला टॉयलेटला आलं, कोणाला छोट्या आतड्याचे झाले, त्याला वाटतं मला मळमळ किंवा उलटी होईल, कोणाचे केसाचे आखडले, केसाचे उभे राहिले, घामाच्या ग्रंथीचे आखडले, मधला घाम बाहेर आला, त्याला बाहेरची हवा लागली, शरीराचं टेम्परेचर खाली गेलं. आपण काय म्हणतो, मला एवढी भीती वाटली होती, घाम आला होता पण शरीर थंड पडलं होतं. बरोबर आहे. ह्याच्या विरुद्ध काम करते पॅरासिम्पॅथेटिक आणि एंट्रिक सिस्टीम. आपल्या स्किन आणि जॉईंट मध्ये प्रत्येक प्रकारचे रिसेप्टर आहेत. ते तुम्ही डोळे बंद करून असा हात केला तर कळतं की नाही तुम्हाला? कळतं. हे सेन्सेशन्स येते, हे इथून वर जातात. वरती गेल्यानंतर हायपोथॅलॅमस त्याला कंट्रोलिंग स्टेशन लागतो आणि तिथं जे आहे, जर 4थ्या टप्प्यात तुमचं बुद्धी शांततेत गेलेली आहे, मग तिथून ते यू टर्न मारून करस्पॉन्डिंग पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम कडे येतं आणि एंट्रिक कडे येतं. जसं कनिष्ठला आपण म्हणतो की बेंबीच्या खालचा भाग आहे, तिथली सिस्टीम ऍक्टिव्हेट होती, मसल रिलॅक्स होतात, ब्लड वेसलचे मसल हे झाले, रिलॅक्स झाले, तो सप्लाय वाढला. एकीकडे आपण ऑक्सिजन वाढवलेला आहे, आता सप्लाय वाढला, ठरून वाढला एरिया वाईज. मध्यमध्ये आलात, पोझिशन चेंज झाली, हातावर ताण पडला, जॉईंटची पोझिशन बदलली, ट्रॅक बदलता मधला, नाभी ते कंठ, आणि इथे प्रेशर, इथे प्रेशर, ताण, इथून वरती ऍक्टिव्हेट करत. तर जर समजा तुम्ही हे करत असताना जर डोळे उघडले तर काय होणार आहे? हा कसा बसला, तो कसा बसला, माझं ते संपत आलं पण ह्याचं तर दुसरंच चालू आहे. म्हणजे तुम्ही कम्पेअर करता, कम्पॅरिझन झालं की तुमची सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली, मग तुम्हाला हा फायदा मिळणार नाही. आहे त्याच्यावर काम केलेलं आहे मी, मेकॅनिझम मध्ये सगळं काढून ठेवलेलं मी ते. पण दासू का तुम्ही इतके दिवस होता कुठे? मी इथेच होतो, पण तुम्ही असं छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे. मग आपण आता प्राणायामावर 1993-94 मध्ये बरंच काम केलेलं आहे सोबत, त्याचे स्लाइड्स मला वगैरे माहिती तयार आहे केल्या ना, होत्या. मला तुमचं सगळं माहिती आहे. तुमच्या हो. वाल्मी मध्ये सुद्धा मी लेक्चर दिलं होतं तुमच्यामुळे, हो तुम्हीच हो अरेंज हो केले हो होते. मला माहिती आहे हो सगळं ते. हो. मग आता सध्या काय चालू आहे आता? काय नाही, ब्रह्मसूत्रावर ऑनलाईन क्लासेस घेतो वा आणि वा, त्यामध्ये प्राणायामाचे 4 व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. पाठवा ना, काय हरकत नाही. त्याच्यामध्ये मी जे ऑब्झर्वेशन घेतलं होतं हा की समजा एखादा आपण काहीतरी भयानक ऍक्सिडेंट पाहिला आणि हा, आपल्या हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली, बरोबर. सिम्पॅथेटिक सिस्टम तर ऍक्टिव्हिटी. आपल्यामधली जी पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे हा, ती ते ठोके कमी करण्याचं काम करते. करते, हा, बरोबर आहे. तर याच्या संबंधी असे काही वैज्ञानिक पातळीवर प्रयोग झालेत का? किती ठोके कमी झाले, किती वेळात कमी झाले? हे जे आहे ना, तर हे मला यामध्ये जास्त याच्यावर इंटरेस्ट काम आहे. आहे. आता तुम्हाला प्राणायाम शिकवतो मी, तुम्ही केलं की नाही मला माहित नाही. केलं असेल तर कोणत्या मुद्रेमध्ये केलं ते मला माहित नाही. त्याची खरी मुद्रा हे घेरंड संहितेमध्ये येते, भ्रामरी प्राणायाम. तुम्हाला दाखवतो, सगळ्यांनी करा ते. हो जे सर. आपल्या आपल्या ठिकाणी आहेत सगळ्यांनी करा. अंगठे जे आहेत हे कानाच्या मध्ये, पहिलं बोट पापणीवर, दुसरं बोट नाकाच्या हाडाला चिटकून, तिसरं बोट वरचा ओठ आणि करंगळी आहे ते खालचा ओठ. दीर्घ श्वास घ्यायचा, प्रेशर द्यायचं आणि फक्त असा आवाज करायचा. हा आवाज जेवढा लांबवताल त्याबरोबर श्वास सुटत जातो. ज्या क्षणाला श्वास संपला
त्या क्षणाला तुमचा आवाज बंद झाला. मग बोट फक्त सैल करायची, काढायची नाही. दुसरा श्वास घ्यायचा, परत दाबायचं, परत आवाज करायचा. आणि तुम्ही अगोदर कोणत्या पद्धतीने केले मला माहित नाहीये, पण हे करून बघा. त्या आणि या पद्धतीत तुम्हाला काय फरक पडतो तेवढंच सांगा मला. करून पहा. लगेच. अंगठा कानाच्या आत, पहिलं बोट पापणीवर, दुसरं बोट त्याला चिटकून नाकाच्या आडावर. फोल्ड करावं लागले तरी चालतात बोट. दीर्घ श्वास घ्या आणि बोटाला दाबा. तुम्हाला एक करून दाखवतो मी, बेस्ट वे. हा. हे अंगठी कानाच्या आतलं, पहिलं बोट डोळ्यावर, नाकाच्या हाडावर, तिसरं वरच्या ओठ आहे करंगळी इथे आली. श्वास घेतात ओके. बोट दुसरा श्वास घेतला, परत धावलं, परत आवाज केला. हे कमीत कमी 3 ते 5 मिनिटं करायचं. मग माझा अनुभव 25 वर्षातला एवढं सांगतो की 5 मिनिटांमध्ये 14 सायकल होतात. तुम्ही 7 करा किंवा 14 करा, चॉईस तुमचा आहे. तुम्ही करून बघा. आणि तुम्ही अगोदर कोणत्या पद्धतीने केलं मला माहित नाहीये, केलं असेल की नाही केलं असेल, त्या पद्धतीने आणि या पद्धतीत काय फरक जाणवतो एवढंच सांगा मला. तुम्ही करून पहा. बघा सर करून. यामध्ये जीभ टाळायला लावायची आहे का? नाही जीभ काहीच गरज नाहीये, काहीच गरज नाही का? नाही. हा. बर बर, ठीक. डॉक्टर साहेब, हा. हे आपले विनोद सावंत जे आपले SSY टीचर आहेत, हो हो हो. आपण आता जो सांगितला प्रकार हा त्यांनी मागच्या क्लासमध्ये आम्हाला शिकवला. मग आता दासू काका मला सेम तुम्ही सेम. एवढंच सांगा की हा. जेव्हा विनोदने तुम्हाला शिकवलं, सांगितलं आणि तुम्ही त्या पद्धतीने केलं, तर तुम्हाला काय फरक जाणवला? काय जाणवला? त्यामध्ये व्हायब्रेशन्स खूप येतात. ऍग्रीड. व्हायब्रेशन काय काम करतात त्यांनी नसेल सांगितलं, आणि त्याला तेवढं आणखी पुढे नेलेलं नाहीये मी. आणखी काय, ते करत असताना तुम्हाला बाहेरचा काय आवाज ऐकू आला का? नाही. म्हणजे त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? स्वतःच्या आतमध्ये. आतमध्ये होतात तुम्ही. आतमध्ये आणि मेंदूमध्ये काय विचार आले ते? नाही, बंदच होते विचार. फक्त म्हणजे त्या तुमचा ध्वनीकडे. श्वास केव्हा घेणार आहे हाही नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे बरोबर. मेंदूला तुम्ही ठरवून 5 मिनिटं आराम दिला. मंदिरात Correct. गेलं तर 2 मिनिटात देताय. इथे एकाच प्रमाणात 5 मिनिटं देतात. मग बाकीचे सेकंद, मिनिट सगळे कॅल्क्युलेट करा. ऑन अन ऍव्हरेज 15 ते 20 मिनिटं सकाळी संध्याकाळी आपण मेंदूला आराम देतो. मेंदूचं काम करून काय विचार करू नये, त्याला हटवा ना बाजूला. मग तुमचं जे ध्यानासाठी जेव्हा तुम्ही बसणार आहे, धारणा, ध्यान, समाधीमध्ये जाणार आहे, तर ध्यान शिकता येत नाही, शिकवता येत नाही. त्या आतमध्ये लपलेलं. त्याला खोदकाम करायला हत्यार पाहिजे, ते आहे मन. त्याला शार्प करत नाही आला. मग ते खोदकाम चालू झालं. मग पाण्याचा शेवटचा लेअर निघाला की धरा कसा वर फाडून देतो, तसं ध्यान आपोआप येतं. म्हणून ध्यान शिकता येत नाही, शिकवता येत. अजून काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकतो. डॉक्टर साहेब, हा, हे बोला. कधी आणि किती वेळा करू शकतो? कधी करायचं? सकाळ, दुपार, संध्याकाळ? पहा, आपण केव्हा करू शकतो? तुम्हाला सांगतो मी, प्राणायामाचे नियम पाळून रिकाम्या पोटी तुम्हाला 24 तासामध्ये 12 वेळेस करता येतं. नियम पाळून ना. म्हणजे तुम्ही जे प्राणायाम केलं, अर्धा ग्लास काहीतरी लिक्विड वगैरे घेतलं, चहा वगैरे काय ज्यूस काय घेतलं, परत 1 तासाने परत केलं, असं 12 वेळेस करतात. पण आपल्याला घरदार संसार सगळं आहे, म्हणून कमीत कमी 2 वेळेस उपाशी पोटी, सकाळी आणि संध्याकाळी. उपाशी पोटी सुद्धा का, त्याच्या मागे कारण आहे. तर आपण ते जेव्हा प्राणायामावर बोलू ना, त्यावेळेस आपण सगळं बोलू, आपण काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही भ्रामरी करून पहा आणि मला सांगा तुम्ही काय काय वाटतं. सकाळ संध्याकाळ तुम्ही 14 सायकल केल्या ना, खूप मोठं काम होतं तुमचं. पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तुमचं एक ऑर्गन असं राहत नाही की त्याला फायदा नाही झाला. बघा तुम्ही करून बघा आणि मला अनुभव आपले नंतर सांगा. प्राणायाम करण्याच्या अगोदर नंतर असं काही प्राणायाम केल्यानंतर 15 डॉक्टर साहेब, मिनिटांनंतर रुटीन आहे. exercise
चहा घेणे, जेवण करणे, जे काय असेल कामाला जाणे, ते 15 मिनिटाच्या अंतराने तुम्ही करू शकता. लोक अर्धा तास 1 तास म्हणतात, मी नाही म्हणत. माझं म्हणणं काय की प्राणायामाची जी शरीरात तुमची जी उष्णता निर्माण झाली आहे, एनर्जी निर्माण झाली आहे, त्याला सराउंडिंगला ऍडजस्ट व्हायला 15 मिनिटं बद्ध आहे. नंतर तुमची कामं करा, काय हरकत नाही. नमस्कार सर. खूप अरे दिवसानंतर नमस्कार मॅडम, खूप पुण्याहून दिवसानंतर पुण्यावरनं बोलतायत? हो सर हो. सांगा काय म्हणताय? बस नाही, खूप दिवसानंतर तुमचं लेक्चर आणि खूप डीप नॉलेज ऐकायला मिळालं खूप दिवसानंतर. डीप तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत. नाही माझ्यासाठी तुमचं तर खूप बरोबरच डीप आहे आहे. ते. माझ्यासाठी तर अजूनही खूप डीप बरोबरच आहे. आहे बरं का. अजूनही बरोबरच आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. बाकी नाही काय सर, काय ते म्हणतात तुमचे? बरोबर नाहीये सर. ते तुमचं मोठेपण आहे, पण खूप डीप नॉलेज आहे ते. म्हणजे ते समजायला 2-3दा आम्हाला रेकॉर्डिंग ऐकायला लागेल, अजून चांगलं समजायला. रेकॉर्डिंग केलं ना तुम्ही? सरांनी केलं असेल ना, सर करतात ते आणि मग ते होईल मग ते. ठीक आहे, ऐका, प्रॉब्लेम नाही ना मला. येस. 1दा 2दा 3दा. पण हा विषय समजला तर सगळ्यात सोपा आहे. नाही समजला तर सगळ्यात अवघड. समजून घ्या पहिले, जाणून घ्या. बरोबर. जय गुरुदेव. आता बाकी पुण्याला कुठे राहताय तुम्ही? सर कोथरूडला, डहाणूकर कॉलनी. मला ते पुन्हा फार जुनं आठवतंय. पायी कोथरूडला सगळीकडे आहे, हिंडायचं. कोथरूडला. कोथरूड म्हणजे ते शिवाजीनगरच्या पुढे गेल्यावर लेफ्ट टर्न मारत होतो. पुढे सर आपलं नळ स्टॉप वगैरेच्या पुढे. मला तेवढी पुण्याची माहिती अच्छा. नाही. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे ना, त्याच्या हा. पुढे, त्याच्या पुढे. बर. म्हणजे हो, त्याच्याजवळ. केव्हा येणं झालं तर भेटू, किंवा तुम्ही आलात तर या भेटायला. कर्वे पुतळा आहे, कर्वे पुतळ्याजवळ. तुम्ही इकडे आलात तर या भेटायला. येस नाही, औरंगाबादला आल्यानंतर मी तुमच्याशी भेटल्याशिवाय जातच नाही सर. मी आलीच नाही मी इतक्यामध्ये औरंगाबादला. चालेल, या हा, या. नक्की आले की नक्की भेटणार. नक्की या, काय हरकत नाही. धन्यवाद सर. खूप छान झालं सेशन. खूपच डॉक्टर अतिशय साहेब उत्तम. प्रश्न आपण परत थोड्या वेळाने घेऊ. एकदा प्रेयर करून घेऊ आपण. आपला वेळ झालेला आहे. तर पहिले प्रेयर करू आणि मग अजून काय असेल तर संवाद करू शकतो. प्रेयर करूया आपण. असतो मा सद्गमय तमसो ज्योती